Do not frustrate the grace of God. देवाच्या कृपेला कंटाळवाणं असं वागू नका. We'll open our Bibles to 1 Samuel 25, 32 and 33. 1 शमूएल 25, 32 आणि 33 वर आपलं बायबल आपण उघडा. And David said to Abigail, Blessed be the Lord God of Israel, which sent thee this day to meet me. And blessed be thy advice, and blessed be thou which hast kept me this day from coming to shed blood and from avenging myself with my own hand. 1 शमूएल 25वा अध्याय 32 आणि 33 वचन. तेव्हा दावीद अबिगेलला म्हणाला, यहोवा इस्रायलाचा देव, ज्याने तुला आज मला भेटायला पाठवले, तो धन्यवादित असो आणि तुझा बोध आशीर्वादित होवो. आणि आज रक्त पाडण्याच्या दोषापासून व आपल्या हाताने सूड घेण्यापासून मला जिने अडवले, ती तू आशीर्वादित हो. Praise the Lord. Hallelujah. You know the story. तुम्हाला कहाणी ठाऊकच आहे. I don't need to repeat it again. मी ती कहाणी परत सांगायची गरज नाही. But the first point we learned was पहिला मुद्दा आपण यातून शिकलो तो असा, how grace saves us. कशा पद्धतीनं कृपा आपल्याला वाचवते. How grace saved the life of David. कशा पद्धतीनं कृपेनं दाविदाचं जीवन वाचवलं. Salvation grace falls on us. आणि तारणाची कृपा आपल्यावर पडते. पण later on, when we want to live or receive additional blessings from God, you need to work towards it. मागाहून जर आपल्याला देवाकडनं जास्तीचे भरीचे आशीर्वाद हवे असतील, तर मग त्यासाठी आपल्याला काम करावं लागतं. त्यासाठी आपल्याला बरंच काही करायला लागतं. Because grace also means honor. कारण कृपा या शब्दाचा अर्थ मान असाही होतो. So if we honor God, God honors us. तर आपण जर देवाला मान दिला तर देव आपल्याला मान देतो. So grace doesn't fall on us unless we do something about it. तर जोर ती जी कृपा आपल्यावर पडलेली आहे, त्या कृपेचा आपण काहीतरी करत नाही, तोवर मग अजून जास्तीची कृपा मिळणार नाही. If you see even the salvation grace, तुम्ही तारणाची कृपा जरी पाहिली, though we didn't do anything to achieve it, जरी आपण तारण प्राप्त करून घेण्यास तर आपण काही केलेलं नाही, yet somebody paid the price. तरी सुद्धा कोणीतरी त्याची किंमत मोजली आहे. For God's grace, even salvation grace to come to us, Jesus had to pay the price. परमेश्वराची तारणाची कृपा आपल्यावर येण्यासाठी देखील येशूला किंमत मोजावी लागली. So grace cannot act on itself. तर कृपा एकटी काम नाही करू शकत. Amen. आमेन. And even so, तसं after we receive our salvation, आपल्याला आपलं तारण मिळाल्यानंतर there must be some desire to do right, to walk right, to do His will. आपल्याकडनं पण काहीतरी इच्छा देवाला दिसली पाहिजे की आपल्यामध्ये चांगलं जगायची इच्छा आता निर्माण झाली आहे, योग्य काम करायचं आहे, बरोबर तेच करायचं आहे, आत्म्यामध्ये करायचं आहे, मी आता चुकीचं करणार नाही, हे सगळं आपल्यामध्ये पण यायला हवं. Then God's grace comes to us. आणि मग देवाची कृपा आपल्याकडे येते. Praise the Lord. हालेलुया. Amen. आमेन. I told you last week, मी तुम्हाला गेल्या आठवडी सांगत होतो, Job 38:15, इयोब 38:15, that from the wicked light is withholden. की दुष्टांपासून प्रकाश राखून ठेवला जातो. That means grace is not given to them easily. दुष्टांपासून प्रकाश काढून घेण्यात येतो. इयोब 38:15 वचन. Amen. हालेलुया. But David says पण दावीद म्हणतो in Psalm 84 verse 11, स्तोत्र 84 त्यातला 11 वचन, the Lord is a sun and a shield. The Lord will give grace and glory. No good thing will he withhold from them that walk uprightly. स्तोत्र 84:11 इथे दावीद म्हणतो, कारण यहोवा देव हा सूर्य व ढाल आहे, कृपा आणि वैभव यहोवाच देईल. जे सरळपणे चालतात त्यांच्यापासून कोणतीही उत्तम गोष्ट तो मागे राखून ठेवणार नाही. See, they who walk uprightly, grace shall not be denied to them. जे सरळपणे चालतात त्यांना कृपा दिली जाईल, त्यांना कृपेसाठी नकार दिला जाणार नाही. Sometimes कधी कधी we are like Peter, आपण पेत्रासारखे होतो, who was put in the prison, ज्या पेत्राला तुरुंगात घातलं put in stocks, आणि त्याला साखळ्या बांधल्या and the next morning he was going to be executed, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला फाशीला चढवणार होते, and he was sleeping. त्याला मारणार होते, ठार मारणार होते, आणि पेत्र झोपला होता. He forgot early morning he was going to be executed. आणि पेत्र विसरूनच गेला की उद्या पहाटे उठून हे मला मारणार आहेत, See, ठार मारणार आहेत. he didn't go about preparing himself how to come out of this execution. म्हणजे मला उद्या पहाटे हे लोक ठार मारणार आहेत, तर या मृत्यूपासनं, या फाशीपासनं आता मी कसं स्वतःला सोडवू याविषयी त्यांनी काही विचारच केला नाही. Like in the world, जसं जगामध्ये supposing you owe some money to somebody, समजा तुम्ही कोणाला तरी पैसे देणं आहे
And that person says, tomorrow morning I'm coming. आणि त्या माणसाने तुम्हाला सांगितलं की उद्या सकाळी मी येतोय, And if you don't give the money, आणि तू जर मला पैसा दिला नाही I will drag you to the court. तर मी तुला कोर्टात खेचीन. Now, the whole night you cannot get sleep. संपूर्ण रात्र तुम्हाला झोप येणार नाही. Unless, of course, you have made the money ready. अर्थातच पैसा जर घरी तयार असेल तर येईल, But if you don't have the money, पण तुमच्याकडे जर पैसे नसतील you will not be the one sleeping very coolly. तर रात्री काही तुम्हाला शांततेची झोप लागणार नाही. तुम्ही काय अगदी ढाराढूर झोपणार नाही. You will be restless तुम्ही एकदम बेचैन व्हाल, because you know कारण तुम्हाला माहिती for असतं certain this man is going to come in the morning and he is going to ask for money and I don't have it and he is going to drag me to the court. नक्की हा माणूस उद्या सकाळी पैसे घ्यायला येणार आहे. माझ्याकडे तर त्याला पैसे देण्यासाठी नाहीये आणि तो मला म्हटलाय मी तुला कोर्टात खेचीन, पैसे तुम्हाला दिले नाहीत तर हा नक्की मला उद्या कोर्टात खेचणार. But here is Peter. पण इथे हा पेत्र, He knows that morning they are going to execute him. फरक पहा बरं का, पेत्राला माहितीये की पहाटे उठल्यानंतर उद्या हे मला फाशी चढवणार आहेत, Yet he is sleeping. तरी झोपला. On what basis? कुठल्या On आधारावर? what strength? म्हणजे कुठल्या शक्तीवर? On the grace of God. परमेश्वराच्या कृपेवर. How do you understand? कळतं का? He was sleeping on the basis of the grace of God. परमेश्वराच्या कृपेच्या आधारावर पेत्र उद्या सकाळी फाशी जाणार आहे, पण रात्री झोपलाय. Because you may forget, God will not forget. पण तुम्ही विसराल पण देव नाही विसरणार. That is grace. त्याला म्हणतात कृपा. You will forget. तुम्ही विसराल, God will not forget. देव विसरणार नाही. He will dispense His grace. आणि देव नक्की त्याची कृपा पाठवेल. How wonderful to live a life under the grace of God. परमेश्वराच्या कृपेखाली जीवन जगणंच इतकं सुंदर, इतकं छान, इतकं अद्भुत आहे. Sometimes, कधी-कधी. like David, you may make mistakes. दाविदाप्रमाणे कदाचित तुमच्या हातनं चुका होतील, But God will send a helper. He will send an angel. He will send somebody who will remove you out of your folly. पण परमेश्वर तुम्हाला कोणीतरी मदतगार पाठवेल की जो मदतगार येऊन तुम्हाला तुमच्या त्या पडण्या दडण्यापासून सावरेल, तुम्हाला वाचवेल, त्या पतनापासून सावरेल. That is grace. त्याला कृपा म्हणतात. That is grace. त्यालाच कृपा म्हणतात. Peter sleeping at night, knowing for sure he's going to be executed in the morning, is grace. पेत्राला माहिती होतं की उद्या सकाळी उठल्यानंतर हे मला फाशी देणार आहेत, याचा अर्थ मी मरणार आहे उद्या सकाळी, तरी रात्री अगदी शांत झोपला. त्याला म्हणतात कृपा. Right at midnight, अगदी मध्यरात्री the angel of the Lord comes. देवाचा दूत आला ना. Right at midnight. अगदी मध्यरात्री बरोबर देवाचा दूत आला. God doesn't forget. देव विसरत नाही, मी म्हंटलो ना. God must have said, देव म्हटलं असेल, angel, देवदूता पेत्र विसरला पेत्र विसरला. सकाळी हो त्याचं, ना. पण आपल्याला तो एवढं लवकर नाही वर पाहिजे. तू लवकर जा, रात्रीच काहीतरी काम करून दे. हालेलुया. पीटर अजून हवाय आपल्याला, तर तू जा आणि त्याला जीवन ठेव. And he is sleeping. आणि तो झोपलाय, Maybe he is very tired. कदाचित दमला असेल. See, and the angel comes. आणि देवदूत आला. And Bible says the Bible- angel smote Peter. आणि बायबल म्हणतं देवदूताने पेत्राला असं हलवलं, मारलं. Smote him at the side. मारलं म्हणजे असं शेजारी मारलं. म्हणजे एवढं गाढ झोपला होता. इतका गाढ झोपला होता पेत्र. And raised him up saying, आणि त्याला असं म्हणून उठवलं arise quickly. की उठ, पटकन उठ. And as Peter arose, the chain snapped off. आणि जसं पीटर किंवा पेत्र उठला, त्याच्या साखळ्यात उठल्या. Doors of the prison were opened. तुरुंगाचे दरवाजे उघडले. Those soldiers fell asleep. ते शिपाई झोपले. He got up. आणि पीटर किंवा पेत्र उठला. They were also sleeping by grace, तेही कृपेनं झोपलेले but होते. judgmental grace. शिपाई पण कृपेवरच झोपले होते, पण न्यायाची कृपा. हालेलुया. And so Peter comes out. तर पेत्र आला बाहेर. He couldn't believe. पेत्राचा विश्वासच बसेना. He thought it is a dream. त्याला असं वाटत होतं की हे स्वप्न आहे बहुतेक. But angel brought him out. पण देवदूतानी त्याला तुरुंगातनं बाहेर आणलं. And when he was out completely of the prison, आणि जेव्हा तो पूर्ण तुरुंगातनं बाहेर आला, angel left him. देवदूत त्याला सोडून गेला. Angel will not take you till your house, till your bed. He will leave you on the road to use your own brains. देवदूत तुम्हाला तुमच्या घरापर्यंत बेडरूम मध्ये बेडवर पोचवायला येणार नाही. तेवढी बुद्धी सगळ्यांनी वापरायची असते. हालेलुया. Many times we say, आता पुढं पण घेऊन जा. अनेक वेळेला आपण काय म्हणतो That की आता much only. एवढं आणलं तर पुढपर्यंत सोडा जरा, आमच्या घरापर्यंत, आमच्या बेडरूम पर्यंत. See, and he was saved miraculously. आणि चमत्कारिकरित्या पेत्र वाचला. What is it? म्हणजे काय? Simple grace. साधी कृपा हो, साधी. डोकं फोडायचीच गरज नाही. And so here David, इथे दावीद knowing that grace was on his side, हे जाणून की कृपा माझ्या बाजूने आहे, he thanked Abigail profusely. त्याने अबिगेलचे मनापासून आभार मानले. तुला थँक्यू, थँक्यू, थँक्यू. What does it show? म्हणजे काय?
Not only Abigail's greatness, फक्त अबिगेलची थोरवी नाही, it also shows the heart of David. दाविदाचं हृदय पण बघा ना. अबिगेलची थोरवी तर आहेच, पण दाविदाचं हृदय पण किती चांगलं आहे. He was a person who will, if he is smitten, he will immediately repent. दावीद असा माणूस होता ना की जर त्याला कळलं ना आतमध्ये तर लगेच तो पश्चाताप करणार. That is the greatness of a believer. विश्वासू माणसातली महानता हीच असते. A believer does not mean he does not fall. विश्वासू झाला, बिलीवर झाला म्हणजे आता हा पडतच नाही, याच्याकडनं चुकाच होत नाही असं नाहीये. A believer is not perfect, बिलीवर सुद्धा परिपूर्ण नसतात काही, but पण awareness comes very fast to him. when he त्यांना falls. लवकर चाहूल लागते. बिलीवर लोकांना, विश्वासू लोकांना लवकर जाणीव होते, लवकर चाहूल लागते, लवकर जागृतता निर्माण होते की आपल्याकडनं इथे चूक झालेली आहे. Some people, काही माणसं they may talk some foolish thing or they may argue or they may fight, but they don't come to a realization that I made a mistake. काही माणसं कसं असतं, काही माणसांचा स्वभाव की ते बोलतात, चुकीचं बोलतात, काय काय बोलतात, घालून पाडून बोलतात, पण तरी त्यांना ती जाणीव होत नाही कुठे आतमध्ये की मी चुकलोय. That is not good. ते चांगलं नाही बरं का. Grace will not fall. त्यांच्यावर कृपा पडणार नाही. Are you understanding? कळतं का. David, दावीद he chopped off the edge of the garment of Saul. त्याने शौलाच्या झग्याचा काठ कापला. Mistake. चूक, But पण see his heart. हृदय पहा. Bible says बायबल म्हणतं his heart smote him. त्याचं हृदय त्याला खाऊ लागलं. What does it show? याचा अर्थ काय. The right condition of the heart. त्याच्या हृदयाची अवस्था अगदी योग्य आणि चांगली होती. That shows how much full of the Holy Spirit he आणि was. त्यामधनं कळून येत होतं की दावीद किती पवित्र आत्म्याने भरलेला गोल्डन हृदयाचा माणूस. Sometimes your mind may not move according to your heart, but when the mind makes a mistake, the heart responds in a right way. कधी कधी तुमचं मन तुमच्या हृदयानुरूप कार्य करणार नाही, पण तुमच्या मनाने चूक केली काही तर तुमचं हृदय लगेच त्याला प्रतिक्रिया करून कुठेतरी एक टोचणी निर्माण करेल. Because David's heart was always right. कारण दाविदाचं हृदय नेहमी योग्य होतं. His mind and his actions may not at times, दाविदाचं मन आणि दाविदाची कृती कधी कधी योग्य नसेल, but पण his heart was right. दाविदाचं हृदय मात्र नेहमी योग्य असायचं. तो घाणेरड्या हृदयाने कधी काही करायचं If नाही. your heart is right, your mind and your actions also will catch up very fast. तर तुमचं हृदय जर योग्य असेल ना, जर हृदय बरोबर असेल ना, तर तुमचं मन आणि तुमच्या कृती हळूहळू का होईना सुधरत जातील. Amen. Amen. Let not wickedity be in our heart. दुष्टाई हृदयात येऊ देऊ नका. Like Job said इयोब जसं म्हणाला, in Job 10:7. इयोब 10वा अध्याय आणि त्यातलं 7वं वचन. Thou knowest, O God, that I am not wicked. इयोब 10वा अध्याय आणि 7वं वचन. इयोब म्हणतो मी तर दुष्ट नाही असे तुला कळले आहे. Say, I am not wicked. परमेश्वरा तुला कळलेले आहे, तुला माहिती आहे की मी वाईट नाहीये. Like Peter fell, जसं पेत्र पडला and Jesus asked him, आणि येशूने त्याला विचारलं, Peter, do you love me? पेत्रा माझ्यावर प्रीती करतो का. More than these, do you love me? या सगळ्यांपेक्षा जास्त तू माझ्यावर प्रेम करतो का. What did Peter say? पेत्र काय बोलला. He didn't say, sorry Lord, I made a folly. पेत्र असं नाही म्हटला की मला माफ करा गुरुजी, मला माफ करा प्रभू, मी चुकलो, I denied you 3 times. मी 3दा तुम्हाला नाकारलं. No. नाही. Peter said, पेत्र म्हटला I love you. माझं तुमच्यावर प्रेम आहे. See, he could have said, Lord, I know you are reminding me of the time I denied you 3 times. पेत्र म्हणू शकला असता की प्रभू असा प्रश्न विचारून तुम्ही मला आठवण करून देताय ना की तेव्हा मी तुम्हाला 3दा नाकारलं होतं. No. नाही. Peter said, if your question is, do I love you? I love you from my heart. तर पेत्र काय म्हटला, तुमचा मला प्रश्न काय आहे की तू माझ्यावर प्रीती करतो का, या सगळ्यांहून जास्त तू माझ्यावर प्रीती करतो का. तर माझं उत्तर आहे मी तुमच्यावर प्रीती करतो गुरुजी. I love you more than all of them who didn't fall. आणि जे सगळे इतर पडलेले नाहीयेत त्या न पडलेल्या बिलीवर लोकांपेक्षाही जास्त येशू माझं तुमच्यावर प्रेम आहे. I love you more than all of them who did not deny you even once. एकदा देखील या ज्या सगळ्या शिष्यांनी किंवा बिलीवर लोकांनी तुला नाकारलेलं नाही, एकदाही नाकारलेलं नाहीये, पण तरीही यांच्या सगळ्यांपेक्षा जास्त प्रेम मी तुझ्यावर करतो. I love. If you are asking about love, I love you. प्रेमाविषयी तू मला प्रश्न विचारला ना येशू, तर माझं तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे. But my mind sometimes get carried कधी away. कधी माझं मन मला बहकवतं, Sometimes my actions get carried कधी away. कधी माझ्या कृती मला But बहकवतात. if you ask about my heart, पण येशू तुझं माझं हृदय मला विचारलं,
I love you. माझं तुझ्यावर प्रेम आहे. I love you in my falling. माझ्या- I love you in my denial 3 times more than all other disciples who did not fall even once. माझ्या पतनामध्ये मी तीनदाच तुला नाकारलं येशू, त्याच्यामध्ये मी तुझ्यावर प्रचंड प्रीती करतो. हे जे बाकीचे शिष्य एकदाही पडलेले नाही आणि एकदाही त्यांनी तुला नाकारलेलं नाही. गॅरंटीड आय कॅन से, या सगळ्यांपेक्षा जास्त प्रेम मी तुझ्यावर करतो. Praise God. असं उत्तर पेत्राने दिलं. Now Jesus didn't say, येशू असं नाही म्हटला, Peter, पेत्रा don't lie to me. मला खोटं बोलू नको. They didn't deny me, you denied me. त्यांनी मला नाकारलेलं नाही, तू मला नाकारलंस. Jesus does not check your actions or your mind, he checks your heart first. येशू ख्रिस्त तुमच्या मनात आलेल्या कृतीला आधी तपासत नाही. येशू ख्रिस्त प्रत्येकाचं हृदय आधी तपासतो की याचं हृदय कसं आहे. Our heart should be a golden heart. हृदय सोनेरी पाहिजे. Heart should be golden heart. हृदयामध्ये खामी आली, यू आर गॉन. If your heart is golden, तुमचं हृदय जर सोनेरी असेल, God can tolerate anything. परमेश्वर काहीही सहन करून घेईल आपलं आणि म्हणेल जाऊ दे, सोन्याचा आहे, सोन्याचा. हालेलुया. Amen. His heart is golden. ह्याचं हृदय सोन्याचं आहे. करेल चूक पण दादा माफी मागतील बघा Praise आता. God. हालेलुया. Amen. Amen. Are you understanding? Correct. Wickedity should not be there. There are people with wickedity and they are trying to do right to corrupt many things. दुष्टाई जी असते ना, ती दुष्टाई कधी हृदयात येऊ द्यायची नाही. काही लोक अशी असतात जी हृदयामध्ये दुष्टाई घेऊनच चालतात And they do many good things to cover it up. आणि अनेक चांगली कामं त्याच्यावरती एक पाणी चढवल्यासारखं चांगली कामं करून दाखवतात, ती दुष्टाई आतमधली झाकायला. Jesus says, येशू म्हणतो, don't give me a Judas kiss. मला यहूदाचा मुका नको देऊ. Just say I love you from your heart enough. हृदयापासून म्हणून टाक, माझं तुझ्यावर प्रेम आहे, मला तेवढं बास आहे. मला Judas यहूदासारखी kiss I don't किस नको. Amen. आमेन. So grace, कृपा, grace, कृपा, grace fell a lot upon David. कृपा दाविदावर खूप पडली. And David thanked Abigail. आणि दाविदाने अबिगेलचे आभार मानले. Thank you, Abigail. धन्यवाद, थँक्यू, तुझे आभार मानतो अबिगेल मी. You need a humble heart to tell a lady, thank you for correcting me. नम्र हृदय लागतं पुढे जाऊन होणारा राजा एखाद्या अशा बाईला म्हणणं की तू माझी चूक मला दाखवून दिलीस, तुला खूप थँक्यू, तुला धन्यवाद. Amen. नम्रता लागते. आपण काय म्हणतो, ठीक आहे तू सांगितलं, ठीक आहे, कोणाला सांगू नको असं तू सांग. हालेलुया. See, 1 Samuel 25:33. 1 शमूएल 25:33 काढा. Blessed be thy advice, हालेलुया. and blessed be thou. Oh God, sometimes we need to learn something how to say to even a lady. कधी कधी आपण शिकायला teaches हवं. us? कधी कधी आपण देखील बोलायला शिकलं पाहिजे की एखाद्या स्त्रीशी कसं बोलायला हवंय. हे शब्द पहा, 1 शमूएल 25:33. तुझा बोध आशीर्वादित हो. हालेलुया. Blessed be your advice, blessed be thou. तुझा बोध आशीर्वादित हो. आज रक्त पाडण्याच्या दोषापासून आपल्या हाताने सूट घेण्यापासून जिने मला अडवले, ती तू आशीर्वादित हो. Which has kept me this day from coming to shed blood, from avenging myself with my own hand. म्हणजे तू मला जो बोध दिला, तू मला ज्या 4 चांगल्या गोष्टी आता सांगितल्या त्याबद्दल आशीर्वादित, तू आशीर्वादित. कधी कधी आपण काही लीडर लोकांना सांगितलं असं, असं आहे का, आता तू शिका, तूच राहिलं आता शिकवायला मला. असं आता एवढंच बाकी राहिलं होतं म्हणजे काय. आता काय सगळेच बोलतात, आता तू पण बोलून टाक. हो. नेव्हर टेक इट इन द राईट हार्ट. म्हणजे योग्य हृदयाने कधी काही घेणार नाही. काहीतरी कुचकडा हरकत बोलून केलेल्यावर फाणी. Very few will take such admonitions with the right heart. फार कमी लोक असे असतात, फार कमी बिलीवर लोक असे असतात की जे योग्य हृदयाने दिलेला बोध घेतात. Amen. Amen. Some may take reproof also a little patiently, but all will not take reproof with a thankful heart. बोध करताना काही कदाचित धीरानं बोध घेतील, पण धीरानं एक आभार प्रदर्शनाच्या हृदयानं बोध फार कमी माणसं घेतात. Amen. Amen. ते बोलणार बरोबर आहे, तुझं वेळ आहे, तू सांगू शकतो, आता मी ऐकणार. That way also they'll say. क्या करे, अभी आपके दिन है, आप ही बाकी थे, ठीक है. बाकी तो सब मेरे को बोल के गए. काय आहे, आता तू मोठं आहे, तू सांगू शकतो, मी ऐकतो. So that is not a right heart. म्हणजे कसं मी म्हणतो, हार्ट इज सिक. हालेलुया. But David is saying, पण दावीद म्हणतो, thank you, Abigail. अबिगेलला, एका स्त्रीला दावीद म्हणतो थँक्यू, धन्यवाद, 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 धन्यवाद. Say, his heart is gold. हृदय सोन्याचं होतं. Amen. आमेन. Thank you.
धन्यवाद, किती वेळेला थँक्यू, किती वेळेला धन्यवाद, आणि किती नम्रतेनं. David rejoiced so much that she had been instrumental to save him and his men from sin. दाविदाला इतका आनंद झाला होता की ही जी आली माझ्याकडे स्त्री अबिगेल नावाची, ती एक वाहिनी ठरली, ती एक पात्र ठरली, तिला परमेश्वरानेच जणू वापरलं, आणि आज तिच्यामुळे मी, माझं घराणं आणि माझी माणसं रक्त पाडण्याच्या पापापासून वाचलो. How much we need to thank God for some people. आपण परमेश्वराचे आभार काही लोकांसाठी किती मानले पाहिजेत, For using their good sense to save us. की त्यांनी आपली चांगली बुद्धी आणि बोध वापरून आपल्याला वाचवलं, आपल्याला सावरलं. त्यांचे किती आभार मानले How पाहिजे. we need to bless people who are keeping us away from sin. जे लोक आपल्याला पापापासून लांब ठेवतात, त्या लोकांना आपण किती आशीर्वादित केलं पाहिजे. Amen. आमेन. Now many women, अनेक बायका, they are caught in this kind of situation like Abigail. अनेक बायका बर का अबिगेल सारख्या या परिस्थितीमध्ये अडकतात. Amen. आमेन. She said, ती म्हणाली, my husband is a fool. माझा नवरा मूर्ख आहे. Some say, असं का असं बोलली, असं नाही काही बोलायचं. म्हणतील असं कसं नवरा आहे नवरा? ना. म्हणजे चक्क नवऱ्याविषयी जाऊन सांगून मोकळी. काही असं म्हणतील, Yes, my husband is a fool. Why? How can you say that? माझा नवरा मूर्ख आहे, असं जाऊन सांगायचं Even असतं if he is the greatest fool in the whole world, you should never say anything like अख्ख्या that. जगामध्ये सगळ्यात महामूर्ख जरी तो असला तरी नवऱ्याविषयी असं बोलू But नये. she's telling a fact and she's not telling any Tom, Dick and Harry. She's Hallelujah. telling an anointed man of God like David. पण फरक काय आहे? फरक हा पडलाय की ती वास्तविकता सांगत आहे आणि आण्या बन्या सुन्याला सांगत नाहीये, देवाच्या अभिषिक्त दासाला सांगत आहे. Amen. Some people will tell anybody. काही माणसं कुणालाही काही सांगतात. असं कुणाला काही सांगू नका. Now some of the wives have Nabal as their husbands. काही बायकांना दे बाप्पा नाबाल मिळालेले आहेत नवरे म्हणून मूर्ख. What can they do? काय करणार बिचाऱ्या. And so they have to choose between doing what is right and obeying their husbands. मग आता त्या बायकांना निवडावं लागतं, नवऱ्याचं आज्ञापालन करायचं का जे योग्य आहे ते करायचं, Or obeying their husbands who are wrong. का जे चुकीचे आहेत, माझा नवरा यामध्ये चुकीचा आहे, त्यांचं आज्ञापालन करायचं चुकीच्या गोष्टीत, का देव म्हणतो ते करायचं. See, असं काही बायकांची पंचायत होते, कारण की नवरे नाबाल असतात. sometimes the husbands are right. काही वेळेला नवरे बरोबर असतात, Other times the wives are right. काही वेळेला बायका बरोबर So असतात. they are in a catch-22 situation तर मग समजत नाही त्यांना आता काय करायचं. where they have to judge जिथं त्यांना न्याय करावा लागतो, whether they have to be obedient to their spouse or do what is right in the eyes of God. त्यांना निवाडा करावा लागतो की आता मी माझ्या नवऱ्याच्या अधीनतेत राहायचं, आज्ञापालनात राहणार, का परमेश्वर जे म्हणतो ते योग्य करणार. आता मला ठरवायला लागेल. Should I be obedient to my husband who is wrong आता माझा हा जो नवरा जो चुकलेला आहे, त्याची चूक आहे, or to do त्यामध्ये what is right in the eyes of God? त्यामध्ये मी त्याचं आज्ञापालन करू का परमेश्वर जे योग्यच सांगतो, योग्यच करायला लावतो ते योग्य करू. आता काय करू. Now sadly some fall prey to the worldly standards. सुखाची बाब ही आहे की काही जगिक स्तराच्या आहारी पडतात. Like they say, जसं म्हणतात, I don't want any more trouble in the house, so it's better I keep quiet. मला घरामध्ये जास्तीचा त्रास नको, मग आपलं गप्प बसलेलं बरं. Or then they say, नाही तर म्हणतात, I don't want any more further problem in my house, so I will just side my husband who I know though he is wrong, I have to side him because he is my husband. मला घरामध्ये जास्तीचा त्रास नको, मला माहितीये माझा नवरा चुकलेला आहे, पण आता मी त्यांचीच बाजू घेणं मला भाग आहे, नाही तर पुढे त्रास होईल. And God will take care of whether what is wrong and what is right. He will set every wrong right. आणि परमेश्वर बघून घेईल सगळं. पुढे जाऊन परमेश्वर हे चुकलेलं असलं तरी ते बरोबर करेल. But that is not wisdom. पण त्याला काही ज्ञान म्हणत नाही. Bible says when you know something is right and you don't do it, it is sin. त्याला काही ज्ञान म्हणत नाही. बायबल म्हणतं जेव्हा तुला माहिती असतं की ही एखादी गोष्ट करणं म्हणजे चुकीचं आहे, ते कळून सुद्धा जर तू केलंस तर ते पाप आहे. See, you need to do it करायचं. what is right. जे योग्य आहे तेच करायचं. But you need to do it lovingly. You need But- to do it judicially. प्रेमाने करायचं, योग्यतेनं करायचं. Amen. Amen. Here is Abigail, इथं अबिगेल already associated in marriage with a fool. मूर्खाशी लग्न झालेलं आहे, See, she cannot break the marriage. लग्न नाही तोडू शकत ती. Was she a fool when she got married to Nabal? तिनं नाबालाशी लग्न केलं तेव्हा अबिगेल मूर्ख होती का. See, so she is equally responsible towards the husband. तर ती पण तेवढीच जबाबदार आहे आपल्या नवऱ्या प्रित्यर्थ. So nobody is asking her to disassociate herself from Nabal तर कोणी in तिला marriage. तर कोणी अबिगेलला असं सांगत नाहीये की तू आता लग्न तोड आणि नाबालाला सोड, असं तिला But- कोणी सांगत नाहीये. But you can disassociate yourself from your spouse's actions. पण तुझा नवरा जो मूर्खपणाची कृती करत आहे
त्या कृतीपासून तर स्वतःला लांब ठेव ना. Are you understanding? Amen. Some people always think about extreme. काही माणसं नेहमीच टोकाचे विचार करतात. असं असेल तर मला वाटतं आता काय मला सोड चिठ्ठीच द्यायला. No, no, who is talking about that? Dissociate yourself not from your husband's marriage or your marriage, but from his actions. घटस्फोटापर्यंत जायला सांगत नाहीये, पण नवऱ्याची जी काही चुकीची कृती आहे त्या कृतीपासून लांब हो, त्याच्यापासून लांब व्हायला नाही सांगितलेलं. When you tell them you need to correct certain things or you need to correct your spouse, जेव्हा त्यांना आपण म्हणतो की तुम्ही तुमच्या नवऱ्याची चूक त्यांना सांगायला हवी, some people say, काही म्हणतात म्हणजे काय? म्हणजे काय, Now I have to decide between my husband or God. म्हणजे आता ठरवावं लागेल देव का नवरा. Don't go to that extreme अरे, first. त्या टोकाला आतापासून नको ना जाऊ. You disassociate yourself from his actions, from आधी- his words, from his wickedity. आधी पहिल्यांदा काय कर, तुझा नवरा जे चुकीचं करत आहे, दुष्टाई करत आहे, वाईटपणा करत आहे, त्याच्या कृतीपासून स्वतःला लांब ठेव. Amen. Amen. Say, I'm not going to be a part and parcel with this wickedity. आणि त्याला म्हण की तू जी दुष्टाई करत आहे किंवा तुम्ही जी दुष्टाई करत आहात त्यात मी भाग घेणार नाही. Amen. Amen. If the husband says, आणि जर नवरा म्हटला I don't want to go to church, मला चर्चला जायचं I नाही, don't want your God, मला तुझा देव नको, don't say, तर असं म्हणू नका. मग संपलं आता काय तुमचं आणि माझं काय राहिलं नाही, लग्नच कुठे आता. No, don't go to that extreme. म्हणजे त्या टोकापर्यंत लगेच जायची गरज नाही. Amen. Amen. That is how marriages break. मग काय होतं, अशा पद्धतीनं तडकाफडकी निर्णय घेतले की लग्न तुटून जातं लगेच. Why do you talk extremes? का अगदी टोकाचं कशाला लगेच When you बोलताय? talk extremes, then you don't give place for God to work a miracle. अरे अगदी टोकाचं लगेच बोलायला लागला तर तू देवाला स्थान देत नाहीये चमत्कार करायला. Because who can change somebody except God? कारण एखाद्याला बदलणारा कोण, देवच बदलू शकतो. Praise the Lord. आपण कुणाला बदलू नाही शकत. But if you yourself have become a judge of your situation and taken that authority of thinking of breaking the marriage, then God has nothing to do in that marriage. पण तुम्ही स्वतःच समजा त्या परिस्थितीचा न्यायनिवाडा करायला स्वतःच न्यायाधीश झालेले आहात आणि स्वतःच ठरवून टाकलेलं आहे की मी हे तोडणार आहे, मला हे नकोच आहे, तर मग देव त्यामध्ये काही करू नाही शकत. And as it is, आणि तसंही when you talk about extremes, ज्या तुम्ही या टोकाला गेलेल्या गोष्टींचं बोलता, always realize नेहमी हे जाणा, your man whose heart is not proper will immediately be led by the devil to break the marriage. ज्या तुझ्या नवऱ्याचं हृदयच बरोबर नाही आहे, तो तुझा हृदय बरोबर नसलेला नवरा लगेच लग्न तोडायलाच पाहणार आहे. Because of your folly, तुझ्या पतनामुळे the husbands will take the extreme step because as it is, their heart is not right. तुझ्याकडनं अशी चूक झाली तर मग नवरा तर लगेचच ती संधी घेऊन अगदी टोकाचं पाऊल उचलणार आहे आणि घटस्फोट. First of all, पहिलं तर in a married family, in a marriage, लग्नामध्ये none of them, neither of the spouses should ever talk that word divorce. कधीही लग्नामध्ये नवऱ्यानं किंवा बायकोनं घटस्फोट हा शब्द जिभेवर आणायचा नाही. Then God's grace will never work. नाही तर मग देवाची कृपा तुमच्यावर काम करायला येणार नाही The devil will start working. आणि सैतान काम करायला लागेल. The devil will start working. सैतान काम करायला लागेल And he will try to put every kind of roadblocks in your married life that you will reach to that stage of divorce. आणि मग सैतान तुमच्या त्या विवाहित जीवनामध्ये सर्व पद्धतीच्या अडचणी घालायला सुरुवात करणार, इतक्या अडचणी घालणार की शेवटी ते घटस्फोटातच बदलायला हवं. Never talk of divorce at home, no matter how bad a situation is in your marriage. तुमच्या विवाहामध्ये कितीही वाईट परिस्थिती जरी असली तुमच्या दोघात, तरी घटस्फोट हा शब्द त्याच्या किंवा तुझ्या कुणाच्याही तोंडावर कधीही येऊ द्यायचा नाही. If you have ever spoken it, जर तुम्ही असं कधी बोललेले असाल repent. तर पश्चाताप करा. Repent before God. पश्चाताप करा देवासमोर And say, Lord, आणि म्हणा, प्रभू this word divorce will never again be repeated in my home hereafter. हा शब्द घटस्फोट माझ्या घरामध्ये परत कधीही उच्चारला जाणार नाही, मला क्षमा कर. God will heal that marriage. परमेश्वर त्या विवाहाला आरोग्य देईल. You are allowing God to work a miracle in your married life. आणि मग तुम्ही देवाला परवानगी देत आहात तुमच्या जीवनामध्ये आणि तुमच्या विवाहामध्ये कार्य करायला. Even when there is a believer, husband or spouse or wife at home, विश्वासू नवरा किंवा विश्वासू नवरी घरामध्ये असताना देखील never say, कधी असं म्हणू नका. if this is the case, जर असं असेल then we need to think about तर separation. मग आपल्याला विचार करायला लागेल आणि आपण घटस्फोट घेऊ. Never. नाही, Never talk negative. कधीही नकारात्मक बोलायचं नाही. Bible is positive, your God is positive. हालेलुया. बायबल सकारात्मक आहे,
तुझा देव सकारात्मक आहे. Praise God. Hallelujah. When you think about positivity, then God can work in your marriage. जेव्हा तुम्ही सकारात्मक विचार करू लागाल तेव्हाच देव तुमच्या विवाहात कार्य करेल. When you give up, God gives up on you. तुम्ही हार मानली की देव मग तुम्हाला सोडून देईल की आता ह्यानी ऑलरेडी हार मानलेली आहे. Always there is place to work on. नेहमी जागा असते, नेहमी आपण करू शकतो, बदलू शकतो. Amen. Amen. The situation that you see today may change overnight by tomorrow. जी परिस्थिती आज तुम्ही पाहत आहात कदाचित एका रात्रीमध्ये उद्याला तीच परिस्थिती तुम्हाला बदललेली दिसेल, बदलू शकते. Amen. Amen. If you can just say, जर तुम्ही केवळ म्हटलात we will decide tomorrow, उद्या आपण निर्णय घेऊ, God will work that night. तर मग देव काय करेल? त्या रात्रीत काम करेल. Some say, काही म्हणतात मला माहित नाही, आजच आपल्याला निर्णय घ्यायचा आहे. काहींचं असं आज. असतं, आज उद्या नाही, उद्यासाठी नाही, आज आपल्याला काय तू सांगते बघा आता. No. Always give little space. असं करू and नका. time. थोडी जागा द्या, थोडी वेळ द्या. Amen. Amen. Just say, फक्त म्हणा okay, the situation has gone very bad. की ठीक आहे, परिस्थिती आता हाताबाहेर गेली आहे, We will just relax, we will sleep. आपण शांत झोपूया पहिलं, Morning we will see. सकाळी बघू काय करायचं. By morning God can work. सकाळपर्यंत देव कार्य करू शकतो. Always talk it out. नेहमी बोलून घ्यायचं, Always talk it out. शांत नाही बसायचं, मुक नाही बसायचं, बोलून घ्यायचं Always cajole them. आणि नेहमी त्यांना सांगायचं, Amen. Amen. Pray for them. प्रार्थना करायची. God can work. देव कार्य करू शकतो. But never say divorce. पण घटस्फोट हा शब्द तोंडावर आणू नका. It's a very bitter word. फार कडू शब्द आहे हा. Divorce word is from the devil. घटस्फोट शब्द सैतानापासून येतो. Amen. Amen. Just talk sense to them. त्यांना थोडीशी बुद्धी द्या, त्यांना बोध करा. Disassociate yourself with their actions. त्यांच्या ज्या चुकीच्या कृती आहेत त्या कृतींपासून स्वतःला लांब ठेवा. If you don't want to agree with them, okay, fine. If that person is not doing things according to the word, just disassociate yourself from the words and the works that that person does. तो व्यक्ती चुकीचंच करत आहे, सगळं चुकीचं काम चाललेलं आहे, तर त्याला सोडून नाही पण त्याच्या कृतीपासून तुम्ही सोडून लांब राहा. Amen. Amen. Don't flow with them. त्यांच्यामध्ये वाहत जाऊ नका. काय करायचं, काय बोलायचं नाही, आपल्याला गप्प बसायचं. No, talk sense, talk with love, त्यांना बोध करा. talk in faith. प्रेमानं, विश्वासानं, प्रार्थनेनं चान्स मिळाला की बोध करायचाच त्यांना. Amen. Amen. Some people are so silent duck काही माणसं इतकी शांत बदक that they don't talk only. ती बोलतच नाही. काय करायचं, जे काय आहे ते निर्णय घेतात, ते सगळं करतात. See, if your husband tomorrow tells you, hey, घे सिगरेट मी ओढतो ना, तू एक ओढ, चला आता, you will say, दे मला 2 दे. वा. तुझ्या नवऱ्याने उद्या तुला सांगितलं मी सिगरेट पितो, धर तू पण एक ओढ. ओढणार आहे? No. ओढणार आहे? If he's taking drugs and say, चल तू पण घे, तुम्ही काय म्हणणार, चाल तो ड्रग्स Obedient घेतो, पाहिजे ना, चला, तो घे. ड्रग्स घेतो आणि त्याने उद्या उठून तुलाही सांगितलं तू पण ड्रग्स घे, तू घेणार आहे? No. नाही. If he is drinking तो जो दारू पितो and he gives you a glass, आणि त्याने तुलाही ग्लास दिला, तू पण घे, तू आज्ञाकारी बायको आहे ना, मी सांगतो तू घे, you will say, हा चालेल, मी जास्त आज्ञाकारी, बाटली दे मला. तुम्ही असं म्हणाल का मी खूपच तुमच्या शरण आली आहे, तुम्ही ग्लासात प्या, मला बाटलीच द्या. हा? तुम्ही ग्लास घ्या, मला बाटली द्या, कारण की देव बाबा, see, there you will fight. तिथे तुम्ही भांडा आणि म्हणा मी You नाही will fight, करणार. isn't it? There you will fight. तिथे तुम्ही भांडणारच. भांडणार नाही, भांडणारच तुम्ही. भांडणारच. भांडा म्हणजे भांडणारच, भांडायलाच हवं. Just imagine, कल्पना करा, nicely you are eating food at home. शांत तुम्ही घरामध्ये जेवताय, One lady comes एक स्त्री आली and she quietly tells you, आणि शांततेनं तिने तुम्हाला सांगितलं तुमचा नवरा मला आवडलं, आता तुम्ही इथं बाहेर जा, मला राहायचं इथं. तुम्ही काय म्हणणार? हो हो चालेल. तुम्ही काय म्हणा, बसा बसा. Or will you say, नाही आधी नवऱ्याला विचारू द्या, काय म्हणतात तुम्ही? आणि नवरा म्हटलं हो चालेल, का तुम्ही बाहेर राहणार? नाही, तुम्ही पदर असं घेणार, काय रे बायको काय? Yes, म्हटलं, लाख. सगळं खोचून बिचून मी आले. You will not say, नवऱ्याला विचार. अरे नवऱ्याला काय विचारतो? त्याला काय विचारतो, तो माझा नवरा आहे. That time then they become like all shiny. मग तेव्हा बरं सगळं ते होतं, येतं, कुठून येतं काय माहित. एकदम one like a tiger they become. तेव्हा एकदम सिंहणी सारख्या, वाघिणी सारख्या. They will not allow that lady 1 minute. खाऊ का मारू का गिळू, माझा नवरा आहे, 1 मिनिट पण परवानगी देणार नाही. नाही, ती म्हणणार पाणी काय तुला काय नाही देणार. घराबाहेर. Amen. Then they fight for their rights. मग हक्कासाठी भांडतात. Here the husband is not doing things right. You इथं- have to say something. इथे समजा आढळलं की नवरा काहीतरी चुकीचं करत आहे, तर जरा बोध कर, काहीतरी बोल.
Sometimes husband also is Nabal, wife also is Nabal. Finished. ते गणितच एकदम वेगळंच आहे. म्हणजे दुष्काळात 13वा देयर इज नो होप. हालेलुया. Amen. At least if the husband is a fool, wife can be wise, and then असं म्हणजे पास्टर काय म्हटले, कधी कधी नवराही नाबाला सारखा मूर्ख असतो आणि बायकोही नाबाला सारखीच मूर्ख असते. म्हणजे सगळा सावळा गोंधळच. it should not be like that. असं नको. कमीत कमी समजा नवरा मूर्खासारखं वागत आहे तर तू जरा जास्तीच शहाणपण दाखव ना बाई. Amen. Praise God. Hallelujah. Don't say I have to be obedient to him. त्यावेळेला काय म्हणून फायदा आहे? नाही नाही, मला नवऱ्याच्या आज्ञा पालनातच राहायला Because लागतं. Bible speaks about submission. बायबल मध्ये लिहिलेलं आहे ना नवऱ्याच्या आज्ञा पालनात राहायचं. तर त्यांनी म्हटलं सिगरेट पी तर पी. See, if it, how can you apply that verse here? बायबल मधलं ते वचन हिथं कसं वापरते तू? नाही नाही, नवऱ्याच्या आज्ञा पालनात राहायचं. Just because you are his wife doesn't mean you will do every rubbish thing that he is asking you to do. केवळ तू त्याची बायको आहे म्हणून तो तुला जे काही चुकीचं वाईट करायला लावतो ते तू सगळं करणार. No, I want to make him happy, keep him happy. But that नाही, is नाही. not the thing. बायबल मध्ये लिहिले आपल्या नवऱ्याला खुश ठेवायचं, नवऱ्याच्या आज्ञेत राहायचं. तर मी माझ्या नवऱ्याला खुश ठेवणार बाबा. See, you don't follow him in his wrongs. त्याच्या चुकीच्या गोष्टींमध्ये त्याच्या मागे जाऊ नको. And Abigail was not only beautiful, she was wise as well. आणि अबिगेल फक्त सुंदर होती असं नाही, तर सुंदर होती आणि सुज्ञ पण होती. She did what was right आणि तिने योग्य ते केलं. because in this given situation, कारण या आलेल्या परिस्थितीत she cannot side a husband. आता ती नवऱ्याची बाजू नाही घेऊ शकत. You know why? का? Because कारण? that she would also die, Nabal also would die. नाहीतर मग त्यामध्ये ती मरणार आणि नाबाल तिचा नवराही मरणार. Amen. आमेन. So what did she do? मग तिने काय केलं? She did what was right. जे योग्य होतं ते केलं. And God stood by her. आणि देव अबिगेलच्या बाजूने उभा राहिला. हालेलुया. She didn't die. ती नाही मेली. See? She didn't die. अबिगेल नाही मेली. He died. नाबाल मेला. But पण if she had linked herself with Nabal, तिने जर नाबालाशी स्वतःला या सगळ्या चुकीच्या कृतींमध्ये पार्टी केलं असतं then she would have become like Ananias and Sapphira. तर मग अनन्या सफीरा सारखी जोडी झाली असती. You know Ananias and Sapphira. अनन्या सफीरा माहित आहे ना? They sold a property त्यांनी मालमत्ता विकली. and they decided to give something to God. त्यांनी ठरवलं की देवाला आपण काहीतरी द्यायचं यातून. But when money came in the hand, पैसा जेव्हा त्यांच्या हातात आला ते म्हटलं ते म्हटले एवढं नको, थोडं कमीच देऊन टाकू. They made a vow, नवस केला होता. but when money came in the hand, they said no. हातात पैसे आल्यानंतर ते म्हटले नाही एवढं एवढं- नको द्यायला. And the wife also agreed. बायकोही त्याच्यात सहमत झाली. Just because the wife agreed, he died, she also died. आणि केवळ ती बायको त्याच्याशी सहमत झाल्यामुळे तोही मेला आणि तीही मेली. But if she had not agreed with this foolishness, पण तिनं जर नवऱ्याच्या मूर्खपणामध्ये भागीदारी घेतली नसती she would have been saved. तर ती वाचली असती. Maybe he would have also been saved आणि कदाचित तोही वाचला असता. if she had put some sense in him. जर तिनं काहीतरी बोध त्याच्या डोक्यात घातला असता की अहो असं करायचं नाही, आपण काय नवस केलं आहे तेवढं द्यायचं. See? If she had stood for the truth, जर ती सत्यासाठी उभी राहिली असती or if she had just told the Lord, किंवा प्रभूला म्हटली असती, Lord, I told this man, प्रभू मी या माणसाला म्हटलं but he's not listening. पण हा माझा नवरा काय ऐकत नाही, Forgive him, Lord. त्याला क्षमा कर प्रभू. I ask forgiveness on his behalf. मी त्यांच्या वतीनं तुला क्षमा मागते. Let no calamity fall on us. कुठलंही संकट आमच्या घरावर पडू देऊ नको. This money we are giving, हा पैसा आम्ही देतोय, but rest of the money I will give to you, पण Lord. one बाकी day. उरलेले पैसे मी तुला देईन दे See, बाप्पा. you can make a deal with God that way. परमेश्वराशी अशा पद्धतीचे व्यवहार तुम्ही करू शकता. Jacob also made a deal with God. याकोबानं देखील परमेश्वराशी असा व्यवहार केला. You can make a deal and you see that you keep that deal with God. असे तुम्ही परमेश्वराशी व्यवहार करून ते व्यवहार पाळा, ते नवस पाळा. Praise the Lord. आमेन. So she did what was right and God stood by her. तर अबिगेलनं नक्की जे बरोबर होतं ते केलं आणि देव तिच्या बाजूने उभा राहिला. Sometimes the husband is guilty of wrongdoing कधी कधी नवरा दोषी असतो काहीतरी चुकीचं काम and केल्याबद्दल, his wife is aware of a husband's wrongdoing. आणि बायकोला पण माहिती असतं की माझ्या नवऱ्यानं चुकीचं काम केलेलं आहे. But then she moves with a Nelson's eye. पण ती काय करते? कानाडोळा करते. Amen. आमेन. That is not right in the eyes of God. ते काही बरोबर नाही देवाच्या नजरेमध्ये. You need to stand on your own 2 feet of righteousness. असं नाही, तू तुझ्या स्वतःच्या धार्मिकतेच्या आणि नीतिमत्तेच्या 2 पायांवर तेव्हा उभी राहा. Praise the Lord. हालेलुया.
Not standing on your 2 feet alone, but feet of righteousness. केवळ तुझ्या दोन स्वतःच्या पायांवर नाही, मी म्हणते नीतिमत्तेच्या आणि धार्मिकतेच्या पायांवर त्यावेळेला तू उभी राहा. And though Nabal did not change, आणि जरी नाबाल बदलला नाही, he had to pay for his own pride. नाबालाला आपल्या स्वतःच्या गर्वाची किंमत मोजावी लागली. God saw that Abigail was not put to shame. आणि परमेश्वराने पाहिलं की अबिगेलचा अपमान किंवा अबिगेल लज्जित होणार नाही. That God saw she got married to King David. की परमेश्वराने पाहिलं की अबिगेलचा विवाह शेवटी दावीद राजाशी झाला. Praise God. Hallelujah. Even in the married life, विवाहित जीवनामध्ये सुद्धा husband is responsible for his actions and his doings. The wife is responsible for her actions and her doings. विवाहित जीवनामध्ये सुद्धा नवरा जी कृती करतो त्यासाठी नवरा जबाबदार आहे, बायको जी कृती करते त्यासाठी बायको जबाबदार आहे. You can cover them up to a certain extent, काही प्रमाणामध्ये तुम्ही त्यांना झाकू शकता, but grace cannot be pulled beyond certain limit. पण काही विशिष्ट मर्यादे पलीकडे कृपा ताणता येत नाही. Praise the Lord. Hallelujah. So let us make David's prayer our prayer. तर दाविदाची प्रार्थना आपण आपली प्रार्थना करून घेऊ. He said in Psalm 40 verse 11, स्तोत्र 40:11 मध्ये दावीद म्हणाला, withhold not thy tender mercies from me, O Lord. Let thy loving kindness or thy mercy and thy truth continually preserve me. स्तोत्र संहिता 40वा अध्याय 11 वचन. हे यहोवा, तू आपल्या कळवळ्याच्या करुणा माझ्यापासून आकळून धरू नको. तुझी प्रेम दया आणि तुझे सत्य मला नित्य राखोत. See? Maybe he had remembered that incident of Abigail. आणि कदाचित दाविदानं त्यावेळेला अबिगेलच्या त्या प्रसंगाची आठवण केली असेल. Maybe he remembered that God had grace upon him. कदाचित त्याला आठवण आली असेल की त्यावेळेला त्या प्रसंगी देवाने माझ्यावर कृपा केली होती. And he says, आणि तो म्हणतो, please do not withhold your tender mercies from me, O God. तू आपल्या कळवळ्याच्या करुणा माझ्यापासून आकळून धरू नको. Let your loving kindness and your truth continually preserve me. तुझी प्रेमदया आणि तुझे सत्य मला नित्य म्हणजे रोज राखोत. Not just your loving kindness, but even the truth. केवळ तुझी प्रेमदया नाही तर तुझी प्रेमदया आणि तुझं सत्य. Praise the Lord. Hallelujah. When Paul prayed to Jesus, पौलनी जेव्हा येशूला प्रार्थना केली, Jesus said, येशू बोलला, my grace is sufficient for you. माझी कृपा तुला पुरेशी आहे. Amen. Amen. That's why in one place David said, आणि म्हणून एका जागी दावीद म्हणाला, make me to walk into your commandment, O God. देवबाप्पा मला तुझ्या आज्ञांमध्ये चालायला लाव. Make me to follow your commandments, O God. दावीद एके ठिकाणी असं म्हणतो की परमेश्वरा तुझ्या आज्ञांमध्ये तू मला चालायला लाव, Because there I find my delights. कारण तिथेच मला माझा आनंद मिळतो. Praise God. Hallelujah. You make me to walk in the path of your commandments. तू तुझ्या आज्ञांमध्ये मला चालायला लाव. You make me. तो देवबापाला म्हणतो दावीद की देवबापा तुझ्या आज्ञांमध्ये तू मला चालायला लाव. When you say that, जेव्हा तुम्ही असं म्हणता, that God will make you to walk in the right path. जेव्हा तुम्ही असं म्हणाल तेव्हा देव तुम्हाला योग्य रस्त्यावर चालायला लावेल. That when you are missing the right path, आणि मग जेव्हा तुम्ही योग्य रस्ता समजा चुकवाल and then you're walking the wrong path, आणि चुकीच्या रस्त्याला लागाल, He will send angels. तर तो देवदूत He पाठवेल, will send तो people लोकांना who पाठवेल will counsel to you, जे तुम्हाला सल्ला मसलत करतील who will lead you outside the wrong path, आणि जे तुम्हाला चुकीच्या रस्त्यातनं काढून सरळ रस्त्यावरती मार्गदर्शन करतील bring you back into the right path. आणि तुम्हाला योग्य रस्त्याला परत लावतील. Praise the Lord. हालेलुया. Because you need to delight in the word of God. कारण देवाचं जे वचन आहे, हा जो देवाचा शब्द आहे, यामध्ये आपण आनंद घ्यायला शिकलं पाहिजे. Because your delight will pave the way for God's grace to fall upon you. कारण तुमचा देवाच्या वचनांमधला जो आनंद आहे तो देवाच्या कृपेला मार्ग तयार करून देईल तुमच्यावर पडायला. Are you understanding? कळतं का? Your delight तुमचा आनंद will pave the way for God's grace to fall upon you. If you don't delight, why Hallelujah. should grace come upon you? तुम्ही जर देवाच्या वचनांवर, देवाच्या शब्दांवर, देवाच्या संदेशांवर आवड धरली, आनंद केला, तर मग देवबाप काय करेल? कृपेला मार्ग काढून पाठवून देईल तुमच्यावर. See what paved the way for David to receive such divine mercies? कसं बरं दाविदाला इतकी दैवी दया आणि कृपा कशी प्राप्त झाली? कशामुळे दाविदासाठी तो मार्ग तयार झाला? He delighted in God. कारण तो देवामध्ये सारखा आनंद He करायचा. delighted to do the will of God. दाविदाला नेहमी देवाची इच्छा पूर्ण करायला आवडायची. His desire was always to see the face of God. दाविदाची इच्छा नेहमी असायची
असायची की मला परमेश्वरासमोर जायचंय, मला परमेश्वराला पाहायचंय. Lord, प्रभू cause me to walk in your commandments. मला तुझ्या आज्ञांमध्ये चालायला लाव. My heart is for your commandments. माझं हृदय तुझ्या आज्ञांमध्ये अडकलेलं आहे. But sometimes my mind slips. पण कधी कधी माझं मन घसरतं, My actions slip. कधी कधी माझी कृत्य घसरतात. Oh God, हो प्रभू, you forgive me at such times. तू मला अशा वेळेमध्ये क्षमा कर. At such times, send Abigail to me. अशा वेळांमध्ये माझ्याकडे अभिगेलला पाठव. Send counselors to me. अशा वेळेला माझ्याकडे तू सल्ला मसलतगार पाठव. Send angels to me. अशा वेळेला तू माझ्याकडे देवदूत पाठव. Let there be gods behind आणि me, मला ठोसे मार that I may walk in your की commandments. मी तुझ्या आज्ञांमध्ये चालावं. Because my heart is willing, कारण माझं हृदय इच्छुक आहे, my spirit is willing, माझा आत्मा इच्छुक आहे, but my flesh is weak. पण हे अंग फार अशक्त आहे. But you help me, पण तू Lord. मला मदत कर. Such should be our prayer. अशी प्रार्थना असायला हवी आपली. हे बाप्पा, Always live a high kind of life. नेहमी हे ख्रिस्ती जीवन जगताना एकदम उच्च प्रकारचं जीवन जगा. Living a high kind of spiritual life will pave the way for God to make His mercies to fall upon you. हे ख्रिस्ती जीवन, हे आध्यात्मिक जीवन उच्च स्तरावर जाऊन उच्च पद्धतीचं जगा, तर मग देवबापाला मार्ग तयार करता येईल की ज्या मार्गावर तो तुमच्यासाठी कृपा पाठवेल. पण असंच आपलं रद्दबदल करून, कॉम्प्रोमाइज करून, चलता हे ऍटिट्यूड ठेवून कसंही केलं, काही केलं, तिथे कृपा येणार नाही. David's desire was to always do right. दाविदाची इच्छा नेहमी असायची की मला जे योग्य आहे ते करायचंय. But in a spurt of anger, he was about to commit a folly. पण कधी समजा रागाभरामध्ये तो काहीतरी चुकीचं करणार आहे, But God rescued him. पण देव त्याला वाचवतो. Amen. आमेन. Psalm 73 verse 2. स्तोत्र 73:2. David said, दावीद बोलला, But as for me, my feet were almost gone. My steps had well nigh slipped. See? स्तोत्र संहिता 73 दुसरं वचन. दावीद म्हणतो, मी तर असा झालो होतो की माझे पाय सरकण्याच्या लागास आले होते, माझी पावले घसरण्याच्या बेतात आली होती. See? He's saying, I was almost slipping. I was almost falling. म्हणजे जवळ जवळ मी घसरणार होतो. He knew it. त्याला माहिती होतं. He knew his weakness. दावीदाला आपल्यातला अशक्तपणा माहित होता. Some people don't know their weakness. काही लोकांना स्वतःची कमजोरी माहितीच नसते. Some people cover their weakness. काही लोक स्वतःची कमजोरी किंवा अशक्तपणा झाकून ठेवतात. David knew his weakness. दावीदाला माहिती होतं मी अशक्त कुठे आहे. See, that's why he got married to Abigail. म्हणून तर त्यांनी अबिगेलची पटकन विवाह केला. That is wisdom, isn't it? त्याला ज्ञान म्हणतात That there is somebody to stall me. की कुणीतरी मला थांबवणारा आहे असावं. Praise God. मी जर चुकीचं करायला गेलो रागाभरात किंवा कधी, तर कुणीतरी मला आवरणारं सावरणारं थांबवणारं असावं. If we are fools, see that we get married to Abigails. आपण जर मूर्ख असू तर अबिगेलची लग्न करा. David always looked to the mercy of God. दावीद नेहमी देवाच्या दयेकडे पाहायचा. Amen. आमेन. Even as he would enter the sanctuary of God, आणि जसं तो देवाच्या निवास मंडपी पण जायचा, he would say, म्हणायचा, By your abundant mercies, तुझ्या उदंड दयेनं I'm entering your house. मी तुझ्या मंदिरात प्रवेश करत आहे. Because of your loving kindness, I am तुझ्या- entering your house. तुझ्या प्रेम दयेमुळे मी तुझ्या मंदिरामध्ये प्रवेश करत आहे. Amen. आमेन. I will fall in worship before you, O God. आराधना करत मी तुझ्या समोर उपडा पडीन. That was his heart. असं त्याचं हृदय. He knew, त्याला माहित होतं I cannot live a day without my God's मी mercy. माझ्या देवाच्या दयेशिवाय एकही दिवस जगू शकत नाही. Such people will do great exploits for God. अशी जी कोणी माणसं असतात ना, अशी माणसं देवासाठी महान पराक्रम करून जातात. Sometimes, कधी कधी because of our self-righteousness, आपल्या स्व नीतिमत्तेमुळे, स्व धार्मिकतेमुळे many times we try to do things perfect. बऱ्याच वेळेला आपण काय करतो, परफेक्शन, अगदी परफेक्ट काम Perfect, करायला, perfect, परफेक्ट व्हायला पाहिजे. You don't allow God to work any miracle. आणि देवाला तुम्ही कुठेच काही चमत्कार करायची परवानगी देत नाही. See? Yeah, you do right, हा, मी काय म्हणतो, तुम्ही बरोबर ते करा, but don't go for perfection. पण अगदी परिपूर्ण पाहिजे, परफेक्टच Only पाहिजे. Jesus can be perfect. अरे परफेक्ट फक्त येशूच असू शकतो. You can have a perfect heart, तुमचं हृदय परफेक्ट ठेवा, but nothing else can be perfect. बाकी काही कामामध्ये परफेक्शन येणार नाही. Amen. आमेन. People say, I want to do things perfect, and लोक they don't म्हणतात- do anything then. लोक म्हणतात नाही मला परफेक्ट काम करायचंय, मला अगदी परफेक्ट काम करायचंय, आणि ते परफेक्टचा पाडा वाजवत करत मात्र काहीच नाही. Amen. In Amen. the area of righteousness also, धार्मिकतेच्या नीतिमत्तेच्या भागात सुद्धा when you try to enter perfection, जेव्हा तुम्ही परिपूर्णता किंवा परफेक्शन मध्ये जाता, you start getting a Pharisaic
attitude. मग एक पुरुषांसारखा स्वभाव येतो. Amen. You Amen. get into आणि self-righteousness. मग तुम्ही स्वधार्मिकतेमध्ये, स्वनीतिमत्तेमध्ये, मी त्याच्यामध्ये घुसता. And then God is out. आणि मग देव राहिला बाहेर. And if God is out, grace also is out. देव राहिला बाहेर म्हणजे देवाची कृपा पण राहिली बाहेर. मग तुझं काय चाललंय एकट्याच? But see how beautifully God saved David. पण देवाने किती सुंदर रीतीनं दाविदाला वाचवलं पहा. Psalm 116 verse 8. स्तोत्र 116:8. You saved me from death. You saved my eyes from tears and my feet from stumbling. स्तोत्र 116:8. कारण तू माझा जीव मरणापासून, माझे डोळे अश्रूंपासून, माझे पाय पडण्यापासून मुक्त केले आहे. म्हणजे सगळीकडे तूच केलं मला. देव बाप्पा सगळीकडे मला वाचवणारा, सांभाळणारा. See, you saved my eyes तू माझे डोळे वाचवले from the lust of the eye. डोळ्यांच्या वासनेपासून. You kept me away. तू मला लांब ठेवलं. You kept my feet from stumbling. तू माझे पाय पडण्यापासून वाचवले. That means without God, he's saying, I will not be able to do anything right. याचा अर्थ दावीद म्हणतोय की देव बाप्पा तुझ्याशिवाय मला तर एकही धड काम करता येणार नाही. In 1 Samuel 2:9, 1 शमूएल 2:9 there he says, तिथे तो म्हणतो he guards the feet of his holy ones. The wicked are silenced in darkness. 1 शमूएल 2:9 तो आपल्या भक्तांचे पाय सांभाळील, परंतु दुष्ट अंधारात निशब्द केले जातील. See, he guards the feet of his holy तो काय? ones. तो आपल्या भक्तांचे पाय सांभाळील, Ah. आपल्या पवित्रांचे पाय सांभाळील. In Psalm 17:5 he says, स्तोत्र 17:5 मध्ये तो म्हणतो my steps have remained firmly in your paths. My feet have not slipped. माझी पावले तुझ्या वाटा घट्ट धरून राहिली आहेत, माझे पाय निसटले नाही. So always be grateful to God. तर नेहमी देवाचे आभार माना, ऋण माना. If you have not ruined yourself, जर तुम्ही स्वतःचा नाश अजून केलेला नाही, it's because of his grace. अजूनपर्यंत तुमचा नाश झालेला नाही, तर त्याच्या मागचं कारण देवाची कृपा आहे. Isn't it his grace that he guided your feet to the church? देवाचीच कृपा म्हणायची ना, की त्याने तुमच्या पावलांना चर्चकडे यायचं मार्गदर्शन केलं. The steps of a good man are ordered of the Lord. चांगल्या माणसाच्या पावलांना देवबाप चालवतो. आमेन, Amen. आमेन. And he has allowed us to learn a few lessons on grace. आणि त्याने आपल्याला आज कृपेवर काही धडे शिकायला परवानगी दिली. Amen. Amen. And then you say, oh God, thank you for speaking to me. Otherwise I would have committed a great blunder in my आणि मग life. तुम्ही म्हणाल की देव बाप्पा धन्यवाद, तू माझ्याशी बोललास, नाही तर माझ्या जीवनामध्ये मी काहीतरी महाचूक केली असती. You know, many wives come to thank me and they say, Pastor, it was good. If it was not for you, I would have committed suicide. I would have gone in a wrong path. I've done wrong things. अनेक बायका माझ्याकडे येतात आणि मला म्हणतात, पास्टर मी तुमचे आभार मानते की तुम्ही जर मार्गदर्शन केलं नसतं तर माझ्याकडनं काहीतरी चुकीचं काम झालंच असतं. There are men folks who have come and told me, काही पुरुष पण येऊन मला सांगून जातात I wouldn't have been alive की मी जिवंत राहिलो नसतो पास्टर, if you had not shared some word of God. देवाची ही वचनं, देवाचे हे शब्द जर तुम्ही आम्हाला सांगितले नसते तर पास्टर मी जिवंत राहिलोच नसतो. How many times I feel that we need plenty of Abigails in our church. किती वेळेला मला असं वाटतं की आपल्या चर्चमध्ये पण आपल्याला भरपूर अबिगेल हव्या आहेत. Amen. Amen. And I'm almost like Abigail telling them, it's not me, it is God who loves you, who cares for you, who has kept your feet from falling. म्हणजे अबिगेल सारखे येऊन म्हणणारे की मी नाही, देवाने तुला सांभाळलं, देवाने तुझी पावलं घसरू नाही दिली. Amen. Amen. It is God who has Dev. withheld your feet from stumbling. देवाने तुझ्या पावलांना सांभाळलं, देवाने तुझ्या पावलांना घसरू नाही दिलं. Amen. अशा म्हणणाऱ्या अबिगेल People tell me, लोक मला सांगतात, Pastor, I would have been killed. पास्टर मी मेलो असतो, Otherwise, I would have killed somebody. नाही तर मी कुणाचा तरी खून केला असता. But then I heard your Saturday message पण मी तुमचा शनिवारचा संदेश ऐकला and I withheld my hand आणि मी माझा हात मागे घेतला and I forgave my आणि मी enemies. माझ्या शत्रूला क्षमा केली. Amen. आमेन. And like Abigail, I tell them, आणि अबिगेल सारखं मी त्यांना सांगतो, as the Lord lives प्रभू जसा जिवंत and आहे as your soul lives, आणि तुमचा जीव जसा जिवंत आहे, Lord has withheld your feet Hallelujah. from committing this crime. परमेश्वराने तुझे पाय हा गुन्हा करण्यापासून आवळले. Praise the Lord. Amen. So many times it has happened to so अनेक many वेळा people. अनेक वेळा अनेक माणसांच्या जीवनात हे झालेलं आहे. Amen. आमेन. And then it is also goodness on their part that they have restrained themselves and allowed God's grace to work in their lives. आणि त्यांच्या बाजूनं त्यांचं पण हे चांगुलपण आहे की त्यांनी स्वतःला आवळ पडू दिली आणि देवाच्या कृपेला कार्य करायला जागा दिली. And many times when we have restrained our hands, आणि बऱ्याच वेळेला आपण जेव्हा आपल्या हातांना आवळ घालतो, has not God dealt with our Nabals? परमेश्वर आपल्या नाबालांशी कार्य करतो की नाही? Yes. करतो.
Why do you need to fight with your enemies? का तुम्ही तुमच्या शत्रूंशी जाऊन झगडायला हवंय? But pastor, that enemy who has ruined me, he has hurt me, he is still living. मग तुम्ही म्हणाल नाही पास्टर, तो शत्रू काही कमी नाही, त्यांनी मला खूप वाईट वाटेल असं केलेलं आहे आणि फार मला त्रास दिलेला आहे. If he is living today, maybe after 10 days he may not live. आणि अजूनही तो इतकं सगळं करून जिवंत आहे. तो आज जिवंत असेल, कदाचित 10 दिवसानंतर नाही जिवंत राहणार. When the cup of iniquity is full, judgment is inevitable. पापाचा घडा भरला तर न्याय अटळ आहे. God will see it. देव God will बघणार, avenge. देव बघणारच, सूड घेणारच. Amen. Amen. Wicked cannot go on long like that. दुष्ट लोक अशीच दुष्टाई करत 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 फार काळ नाही राहू Does शकत. not the Bible say बायबल म्हणतं ना, God is angry with the wicked every day? परमेश्वर दुष्टांवर रोज रागे भरलाय. Every day he is angry with म्हणजे them. परमेश्वराला दुष्टांचा रोज राग आलेला आहे. Only his mercy is restraining his hand. केवळ परमेश्वराची दया आहे की जी दया त्याचा हात राखून आहे. Nabal died in 10 days. नाबाल पुढच्या 10 दिवसात मेला. See, Huh? David should have waited for 10 days. दाविदाने 10 दिवस वाट पाहायला हवी होती, But since he didn't wait, grace came to his rescue. पण त्यांनी वाट पाहिली नाही तर कृपा त्याला वाचवायला आली. Because that number 10 speaks of prophetic death and sacrifice. कारण की हा 10 आकडा जो आहे तो भविष्यवाणी पर मरण आणि यज्ञ किंवा त्याग याविषयी बोलतो. Yes, 10 speaks about sacrifice. 10 हा आकडा Prophetic यज्ञ, death. 10 आकडा भविष्यवाणी पर मरण यज्ञ याविषयी बोलतो. When the Lord wrote to the church in Smyrna, परमेश्वराने जेव्हा स्मुर्णामधील मंडळीला लिहिलं, you know, I spoke on the 7 churches. 7 मंडळांवर मी संदेश दिला होता. In Revelation 2:8-11, प्रगटीकरण 2 अध्याय 8 ते 11. Jesus said, येशू बोलला, I know the blasphemy of them which say they are Jews and are not, but are the synagogue of Satan. Fear none of those things which thou shalt suffer. Behold, the devil shall cast some of you into prison, that you may be tried, and you shall have tribulation 10 days. See that 10 days. Be thou faithful unto death, and I will give thee a crown of life. He that has an ear, let him hear what the Spirit says unto the churches. He that overcometh shall not be hurt of the second death. प्रगटीकरण 2 अध्याय 8 ते 11 करे. आणि स्मुर्णा येथील मंडळीच्या दूताला लिही, जो पहिला आणि शेवटला जो मेला होता आणि जिवंत झाला तो असे म्हणतो, तुझे संकट आणि दारिद्र्य ही मला ठाऊक आहेत, तरी तू धनवान आहेस. आणि जे आपण यहुदी आहोत असे म्हणतात आणि तसे नाहीत, तर सैतानाची सभा आहेत, त्यांचे दुर्भाषण मला ठाऊक आहे. जी काही संकटे तुला सोसायची आहेत त्यांचे भय धरू नको. पहा, तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुम्हामधील कित्येकास तुरुंगात टाकणार आहे आणि तुम्हाला 10 दिवस संकट प्राप्त होईल. Yes. मरणापर्यंत विश्वासू ऐस म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईन. आत्मा मंडळास काय म्हणतो ते ज्याला कान आहे तो ऐको. जो जिंकतो त्याला दुसऱ्या मरणाची बाधा होणार नाही. 10 refers to that final stretch of sacrifice that we should be willing to suffer in Christ to receive the crown of life. 10 म्हणजे त्याविषयीचं दर्शक आहे की जीवनी मुकुट प्राप्त करून घेण्यासाठी ख्रिस्ताकडनं जो एक शेवटचा त्याग आणि अर्पण आणि यज्ञ आपण करायला हवं आहे ते 10. He says, तो म्हणतो be faithful till your death. मरणापर्यंत विश्वासू राहा. He's not saying you'll die now, आता तू मरणार आहेस असं म्हटलं नाही, but faithful until the time you have to stay on this earth. मरणापर्यंत विश्वासू ऐस म्हणजे जोवर या जगात तू जिवंत आहेस विश्वासू राहा. Amen. आमेन. Don't worry about the criticizers, बाकी निंदकांची काळजी करू नको, about your enemies, शत्रूंची काळजी करू नको, about those who are hurting you, जे तुला वाईट वाटेल असं करतायत त्यांची काळजी करू नको, about those who cheated you, ज्यांनी तुला फसवलंय त्यांची काळजी करू नको, of those who troubled you. ज्यांनी तुला त्रास दिला त्यांची काळजी करू नको. You be faithful to God. तू देवाशी विश्वासू राहा. Don't take revenge. तू सूड घेऊ नको. Be faithful to God. तू देवाशी विश्वासू राहा. That 10 prophetic days shall pass over. ते 10 भविष्यवाणी पर दिवस निघून जातील You will get the crown of life. आणि तुला जीवनी मुकुट मिळेल. What became of Nabal? नाबालाचं काय झालं? He died. मेला. That is what is going to happen to your criticizers. तसंच तुमच्या निंदकांचं होईल. Why do you have to run after people who are going to die in 10 days? 10 दिवसात जी माणसं मरणार आहे त्यांच्या मागे तुम्ही कशाला सूड घ्यायला लागलाय? You run after the work of God. तू देवाच्या कामामागे लाग. You start living for God. तू देवासाठी जगू लाग.
Why do you want to ruin your calling कशाला स्वतःच्या पाचारणाची नासधूस करतो and the purpose that God has for you? आणि जो संकल्प देवानी तुझ्यासाठी केलाय त्याची कशाला नासधूस करतो? Nabals will come and Nabals will go. नाबाल येतील आणि नाबाल जातील, तू नाबाल होऊ नको. You don't need to become a Nabal. You don't need to lose your call and your peace. तू नाबाल व्हायला जाऊ नको. तुझ्यावरचं पाचारण, तुझ्यातली शांती तू सोडू नको. How much forgiveness is needed to deal with such an insult? किती क्षमा लागते अशा पद्धतीच्या अपमानाशी कार्य करायला? Amen. How much forgiveness is needed? किती क्षमा लागते? असा काही अपमान वगैरे झाला तर त्यामध्ये कार्य करायला क्षमा किती लागते? Jesus forgave the whole world. हा? एवढीशी पण करायला होईना? येशूने अख्ख्या मानवजातीला केलेली आहे. Amen. हालेलुया. It doesn't require just one moment to forgive somebody. एक क्षण लागत नाही, एक सेकंद सुद्धा लागत नाही एखाद्याला क्षमा करायला. Just imagine if we went for killing spree. समजा आपण मारत सुटलो, How much forgiveness will be needed by his children when they will learn that their father and mother is dead? किती क्षमा लागेल जेव्हा लेकरांना समजेल की आई वडील वारले. Just imagine what those children of Nabal will say. नाबालची मुलं काय म्हणतील? Couldn't this great man of God forgive my foolish father? नाबालची मुलं पुढे जाऊन काय म्हणतील की हा परमेश्वराचा इतका महान सेवक होता दावीद नावाचा, माझ्या मूर्ख बापाला क्षमा नाही करू शकला? How could he feel so insulted just because he was not appreciated? काय त्या दावीद परमेश्वराच्या सेवकाला दावीदाला एवढासा अपमान झाला तर इतका मोठा अपमान झाल्यासारखं त्याला काय वाटलं? Isn't that price more dear to him than just taking the insult? तो अपमान त्याने घेऊन टाकायला हवा होता ना, किती युसुकी मोठी किंमत मोजायपेक्षा. Because कारण he was going to kill the family. मोठी किंमत मोजायपेक्षा म्हणजे तो अख्ख्या घराण्यालाच ठार मारायला निघाला होता ना. And what if his children survived? आणि जर समजा त्याची मुलं वाचली असती, And later on, David became the king of Israel. नाबालाची मुलं वाचली आणि समजा नंतरून दावीद झाला राजा इस्रायलचा, With what kind of a heart those children will look at? नाबालाची मुलं दाविदाकडे कुठल्या नजरेनं पाहतील जर दाविदानी क्षमा केलेली नसेल नाबालाला तर? What will they say about him? Can David ever speak about the forgiving God, loving God, merciful God? दावीद कधी बोलू शकेल नाबालाच्या मुलांना की परमेश्वर महान आहे, परमेश्वर दयाळू आहे, परमेश्वर कृपाळू आहे? See, the problem with us is आपला प्रॉब्लेम हाच आहे, when we are insulted, जेव्हा आपला अपमान होतो we cannot see clearly. आपल्याला स्पष्ट दिसत नाही, Because revenge clouds our mind and it leads to judgment. कारण की सूड 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 घ्यायचा आणि मग त्यामधनं न्याय. Amen. हालेलुया. See the world today. आज जग बघा, Innocent people die left and right. भोळी भाबडी माणसं कशी मरतायत, डावी उजवीकडनं किती मरतायत. Bombs are placed here and there, and then innocent lives are taken away. भोळी भाबडी माणसं मरतायत की नाही? इथं बॉम्ब ठेवलाय, तिथं बॉम्ब ठेवलाय. Did they deserve to die? त्यांनी असं मरायच्या योग्यतेचे आहेत का ते? But they died. पण मेले, बॉम्ब स्फोटात मेले. Sometimes it's better in life to count our losses and move on rather than to think about revenge. कधी कधी ना आपलं जे काही नुकसान आहे ते मोजून सूड घ्यायच्या ऐवजी आयुष्यामध्ये पुढे गेलेलं बरं असतं. Amen. आमेन. Just forget it. People did something wrong. Okay, forget it. विसरून जा. लोकांनी मला असं केलं, विसर. In our childhood days, we were ruined by our relatives. आमचं बालपण आमच्या नातेवाईकांनी पूर्ण नाश केलं. Completely. पूर्ण नाश. My cousin used to bribe the cops and bring them home माझा चुलत भाऊ पोलिसांना लाच खायला घालून घरी घेऊन यायचा, to trouble us. आम्हाला त्रास द्यायला उगीच, आम्ही काहीही चुकीचं केलेलं नसूनही. And today, where are they? आज कुठे आहेत ते सगळे? They cannot even stand before me. आज आमच्या समोर किंवा माझ्या समोर त्यांना उभंही राहायला जमत नाही. Even if they want me to pray for them, they have to take an appointment to meet me आणि now. आज त्यांना जर माझ्याकडनं प्रार्थनाही करून घ्यायची असेल तर माझ्याकडून त्यांना वेळ घ्यावी लागते की आम्हाला अपॉइंटमेंट द्या, आम्हाला प्रार्थना हवी. I know of some people like मला काही लोक असे माहिती आहेत. they used to beat my mother. माझ्या आईला मारायचे. One lady used to beat my mother. एक बाई, एक स्त्री माझ्या आईला मारायची. And recently, आता that lady sent so many messages, kindly ask
Pastor Peter to come and pray for me for my sickness. त्या स्त्रीकडनं इतके निरोप मला पाठवले गेलेले आहेत की पास्टर पीटरला प्लीज सांगा ना की माझ्यासाठी प्रार्थना करा मी आजारी आहे. पास्टर पीटरला प्लीज सांगा ना माझ्यासाठी प्रार्थना करा मी आजारी आहे. ती स्त्री Every man has to reach that age where he says, I cannot do it by myself. प्रत्येक माणसाला त्या वयापर्यंत आणि त्या दिवसापर्यंत पोचावंच लागतं की जिथे जाऊन त्याला म्हणावंच लागतं की मी स्वतःच्या शक्तीवर आता करू नाही शकत. Amen. They have to acknowledge, त्यांना कबूल करायलाच लागतं I cannot do it. की मी नाही करू शकत. Amen. आमेन. Today it is us. Next time it will be some young people. आज आपली वेळ आहे. उद्या उठून इतर काही जवानांची तरुणांची असेल. Praise the Lord. Hallelujah. David was a man after God's heart. दावीद परमेश्वराच्या हृदयामागचा माणूस. Yet तरी his desire to take revenge would have been a major blunder for his ministry. जर त्याची इच्छा की मी सूड घेणार मी त्या नावालाच्या घराण्याला संपवणार खून करणार तर त्याच्या सेवेचा नाश तिथेच But see झाला. the beauty of everything. पण सगळ्यातलं सौंदर्य बघा. While he was preparing for war, तो युद्धाची मारामारीची तयारी करत असताना God was preparing an answer for his situation. परमेश्वर दाविदाच्या परिस्थितीचं उत्तर तयार करत होता. Amen. आमेन. Yes, David was insulted. दाविदाचा अपमान झाला. His heart broke. त्याचं हृदय तुटलं. You know, when many people break your heart, then you cannot stand it. अनेक माणसं जेव्हा आपलं हृदय तोडतात तेव्हा कधी कधी आपला संयम सुटतो, सहन होत नाही. Like I have been doing good, I've been doing good, I've been doing good, taking care of Nabal's flock, and now he is enjoying without paying me. की मी चांगलं करतोय मी चांगलं करतोय मी चांगलं करतोय मी नाबालाच्या कळपाला सांभाळत आलो मी चांगलं करत आहे आणि आता नाबाल सगळ्याचा आनंद घेऊन मजा करतोय आणि मला त्याचा मोबदला काहीच नाही. He neglected forgiveness. That's why always keep in your mind forgiveness when you get angry. त्यांनी क्षमेकडे दुर्लक्ष केलं. म्हणून कधीही तुम्हाला जर राग आला तर पहिलं क्षमा डोक्यात आणा. Amen. Amen. Unforgiveness can change people to become monsters. क्षमा न करणारा आत्मा लोकांना सैतानामध्ये बदलून टाकतो. Yes, he can become a monster. अगदी Slowly, step by step. If he does not forgive, he will become a monster. अगदी हळूहळू करून जर त्यांनी क्षमा केलीच नाही तर शेवटी हळूहळू करून सैतानी स्वभाव होऊन जातो. David is saying, दावीद म्हणतो by God, if by tomorrow morning I don't kill him. See, by God he is saying. देवाद्वारे उद्या सकाळपर्यंत मी जर त्याला ठार मारलं नाही As though God was on his side. जणू देव त्याच्या बाजूनी होता. Sometimes we put God every place, in even wicked places कधी also. कधी आपण देवाला सगळीकडे घालतो, दुष्ट ठिकाणी पण घालतो. या खुनामारीमध्ये देव कुठून आला? Amen. He's claiming God will be on my side. देव माझ्या बाजूने, देवाद्वारे उद्या सकाळपर्यंत मी त्यांना सगळ्यांना ठार मारीन. See, as though God is interested in killing people. की जणू देवाला सगळ्यांना ठार मारण्यामध्ये उत्सुकता असेल. Nothing was further from the truth. सत्यापासून पुढे काही नाही. At that very moment, त्या क्षणाला he thought that God wanted him to kill. त्याला असं वाटलं की देवाची इच्छा आहे की मी नाबालाला मारावं. God's will was not there to kill. देवाची अशी इच्छा नव्हती की नाबालाला मारावं. God was in fact preparing Abigail to go to David. देव उलट पक्षी अबिगेलला घरी तयार करत होता की तू तयार होऊन लवकरची तिथं दाविदाकडे जा. Go, जा take him food. लवकर त्याला स्वयंपाक घेऊन जा. Sometimes when you don't get food, you get irritated also. कधी कधी स्वयंपाक मिळाला नाही जेवण मिळालं नाही तरी चिडचिड होते. Like Elijah. एलिया सारखं. Elijah was very frustrated. एलिया फार कंटाळला. And the angel woke him up and said, eat first. देवदूतांनी आधी त्याला उठवून सांगितलं आधी खा. And where? कुठे? After eating and drinking, खाऊन the angel said, go to Mount Moriah. नाही मोर्या डोंगरावर जा म्हटला देवदूत. You will remember the commandment of God. देवाची आज्ञा तुला Same आठवेल. place where Moses went. जिथं मोशे गेला होता ती जागा. In other words, दुसऱ्या शब्दात don't forget the commandment of God. देवाच्या आज्ञा विसरू नको. Amen. आमेन. Abigail reminded David, अबिगेलनी दाविदाला आठवण करून दिली God has called you for a higher purpose. की परमेश्वराने तुम्हाला फार उच्च कामासाठी बोलवलंय. That if you take revenge, तुम्ही जर सूड घेतला your power will be decreased. तर तुमच्यातलं सामर्थ्य कमी होईल. दावीद सर See how she's speaking prophetic words. अबिगेल कशी भविष्यवाणी पर शब्द बोलते दाविदाशी. She is saying you're going to be the future king. तुम्ही भविष्यातले महाराज होणार आहात. Sometimes कधी कधी some people come to you काही लोक तुमच्याकडे येतात and they tell you आणि certain तुम्हाला things.
काही गोष्टी सांगतात. If they are men of God, women of God, some words they say, it is a prophetic word. You need to take it. ते देवाचे सेवक किंवा सेविका तुम्हाला जर काही सांगत आहेत, काही शब्द सांगत आहेत, तर ते भविष्यवाणीपर शब्द आहेत. तुम्ही ते लगेच उचलून घ्या. Amen. आमेन. Take it. घ्या, Put it in your heart. हृदयात घाला. And don't start acting like a king from that day only. आता त्या दिवसापासूनच राजासारखं वागायला लागू नका. Because God will make you a king. देव तुम्हाला राजा करेल. Sometimes when prophecy comes that you are going to be a man of God, from that day they start walking like man of God. कधी कधी भविष्यवाणी आली, Next मी time. साधा बिलीवर आहे, पण माझ्यावरती आजच भविष्यवाणी झाली की मी फार मोठा देवाचा सेवक होणार आहे. मी आजच झाले. आहे आणि झालेत खूप फरक आहे राजा. Amen. When she said you'll become a king, तू राजा होणार आहेस. what did David say? दावीद काय बोलला? Did he say, come on now, salute me? तो असं म्हटला का, मग सलाम ठोक मला? No. नाही, He became more humble. अजून नम्र झाला. He became more humble. दावीद अजून नम्र झाला. When a prophecy comes that God is going to use you, become more humble. भविष्यवाणी जेव्हा येते की देव तुला वापरणार आहे, त्याला अजून नम्र व्हा. Praise the Lord. Amen. The moment you get prophecies, the moment God lifts you up to do something for Him, become more humble. ज्या क्षणाला तुम्हाला काही भविष्यवाणी येते, ज्या क्षणाला देव तुम्हाला उचलायला लागतो, वापरायला लागतो, त्या क्षणाला अजून नम्र व्हा. Because He gives grace to the humble. कारण तो दीनांना कृपा देतो. Praise God. He Hallelujah. gives grace to the humble. तो नम्र लोकांना कृपा देतो. हालेलुया. See, that very man He thought of removing was walking on the path of death. तोच माणूस मरणाच्या रस्त्यावरती, ज्या माणसाला तो मी आता जातो त्याचा खून करतो, मी त्याला मारतो असं म्हणून निघत होता, तो माणूस मरणाच्या रस्त्यावरच चालत होता. मेलेला माणसाला कशाला तुम्ही मारता? नाबालाला मी ठार करायला जातो म्हणतोय, अरे तो 10 दिवसात मरणारच आहे. Supposing one person समजा एखादा माणूस is in the hospital हॉस्पिटल मध्ये, and doctors say डॉक्टर म्हटले in 1 week he's going to die. 8 दिवसात हा मरणार. What will you do? तुम्ही काय Will कराल? you say, नाही नाही त्यांनी मला एवढं शिवाय दिलं ना, मी आजच त्याला मारून टाकतो? तुम्ही असं No, म्हणाल? you will not even say it. तुम्ही असं बोलणार पण नाही. What will you say? तुम्ही काय म्हणाल? जाऊ दे, तो मरणारच आहे आता. चलो जान छूटी, 8 दिन में हो जाएगा. 8 दिन में मर जाएगा, छूट जाएगा. See? Here the Nabal was going to die in 10 days. इथं 10 दिवसात नाबाल मरणार आहे. And yet he's wanting to kill him before 10 days. तरी दावीद म्हणतो नाही, 10 दिवसाच्या आत मी उद्याच सगळं उद्याच मला आवरायचंय. Why? 10 दिवसात मरणारच आहे. God does not need our schemes. देवाला आपल्या कुयुक्त्या नकोत. He does not need our plots. देवाला आपल्या युक्त्या नकोत. He does not need our army देवाला आपलं सैन्य नको. to remove people लोकांना काढायला, whom we intend to remove. की ज्या लोकांना आपल्या मनात आलंय की मी ह्यांना काढून राहीन, त्यांना काढायला देवाला असं काही नकोय. Amen. आमेन. Sometimes God does not remove them early, कधी कधी देव त्यांना लवकर काढत नाही, but at the right time when the work is done, He removes पण them. योग्य वेळेला काम झालं की काढतो. Like Pharaoh, फारो राजा 10 plagues, why God had to send? 10 पिढा का पाठवायला लागल्या देवाला? 10 plagues. 10 पिढा. In one plague only He could have finished it. एका पिढीतच देवानी फारोचं तर सगळंच नक्की केलं असतं. First plague and last plague finished. एक पिढा, शेवटची पिढा, पहिली आणि शेवटची पिढा पाठवून देवा फारोला खलास करू शकला But असता. 10 plagues. 10 पाठवल्या. But through all that 10 plagues, every plague that was coming, God's name was being glorified, glorified, पण त्या glorified. सगळ्या glorified. 10च्या 10 पिढा जेव्हा आल्या, त्या दर वेळेला परमेश्वराच्या नावाला गौरव मिळत गेला, गौरव मिळत गेला, गौरव मिळत गेला. Praise the Lord. Hallelujah. Amen. Amen. That showed how much glory God was getting. त्यावरनं दिसून येतं की देवाला किती गौरव मिळत होता. Amen. आमेन. Did you learn something from David's life? मग दाविदाच्या जीवनातनं काही शिकायला मिळालं का? Amen. Now, forgiveness will not just come on its own. आता क्षमा काय अशी स्वतःहून येणार नाही आपोआप. It is not a spiritual gift. ती काय आध्यात्मिक दान नाहीये. It's not even a talent. ती कला पण नाही. क्षमा कला पण नाही. Forgiveness is never an inherited trait. No. क्षमा कधीच वारसा म्हणून आलेला उद्योग नाहीये. You cannot just put forgiveness in a bottle and sell it and then you buy it and then use it. No. बाटलीमध्ये क्षमा घातली आणि विकली आणि ती तुम्ही विकत घेतली आणि ती क्षमा वापरली, अशी क्षमा येत नाही. Forgiveness, like love, is a choice. क्षमा प्रीतीप्रमाणे Amen. निवड आहे, निवड. On what your response will be to a given situation, that is forgiveness. की आलेल्या परिस्थितीसाठी तुझी प्रतिक्रिया काय असणार आहे, त्याला Amen. क्षमा म्हणतात. The point is not what have others done to you. That's not important. पॉइंट हा नाहीये, प्रश्न हा नाहीये
की दुसऱ्यांनी तुला काय केलं. See, when you forgive, you are blessed. जेव्हा तू क्षमा करशील तू आशीर्वादित होशील. तो पॉइंट आहे. Amen. आमेन. Forgiveness blesses you. क्षमा तुला आशीर्वाद देत आहे. It relieves you from pressure. तू केलेली क्षमा तुला प्रेशर मधनं सोडते It blesses you. आणि तुलाच आशीर्वाद देते. When you forgive somebody, जेव्हा तू कोणाला क्षमा करते you allow God to work. तू देवाला परवानगी देत आहेस की देवबाप्पा तू कार्य कर. When you forgive somebody, जेव्हा तुम्ही कोणाला क्षमा करता you are saying, तुम्ही म्हणता Lord, as you forgave me, I forgive him. प्रभू जसं तू मला क्षमा केलेली आहे तशी मी त्याला करत आहे. See, even while we were sinning, God sent Jesus and Jesus was dying on the cross. आपण पाप करत असतानाही परमेश्वराने येशूला पाठवलं आणि येशू क्रुसावर मरत होता. See, they were spitting on the face of Jesus, and the process of Jesus was he was paying the price. येशूच्या तोंडावर ते थुंकत होते आणि येशू तिथे काय करत होता. आपल्या पापांची किंमत मोजत होता. And they were saying, we will do what pleases us, we will do. आणि ते म्हणत होते आम्हाला जे आवडतं ते आम्ही करू. See, they're saying, we don't need your forgiveness. आम्हाला तुझ्या क्षमेची गरज Yet नाही. he was dying. तरी तो मरत होता. They were saying, we don't want God. ते सगळे खालून म्हणत होते आम्हाला देवाची गरज नाही. Yet he was dying on the cross. तरी तो क्रुसावर मरत होता. I mean, your forgiveness is not based on people's response towards you. तुमची क्षमा लोक तुम्हाला काय त्याचा प्रतिसाद देत आहेत त्यावर अवलंबून ठेवू नका. Your forgiveness is not based upon with what measure they have sinned against you. काय किती प्रमाणात त्यांनी तुमच्या विरुद्ध पाप केलेलं आहे ते बघून तुम्ही क्षमा ठरवू नका. Like some people say, जसं काही लोक म्हणतात ठीक आहे मला काल खूप राग आलं होतं पण आज काय त्यांनी काय बोलला नाही माझा शेजारीवाला काय बोलला नाही आज क्षमा करू जाऊ दे. काल थोडं जोरात बोलत. See, it doesn't depend on their response. त्यांच्या प्रतिसादावर किंवा प्रतिक्रियेवर तुम्ही तुमची क्षमा अवलंबून ठेवू नका. Because then the third day he starts abusing again. You say, आज मी क्षमा नाही करणार. आणि तिसऱ्या दिवशी त्यांनी जर परत काही सुरू केलं तर तुम्ही म्हणाल आज नाही सोडणार मी. मग fourth day तो काय बोलला नाही आज काय बोलला नाही जाऊ दे मी क्षमा करतो. See, your forgiveness should not be based on the response of the other person. तो समोरचा माणूस कसा वागत आहे त्याच्यावर अवलंबून तुम्ही क्षमा ठरवू नका. Otherwise, नाहीतर- then Jesus would have died only after we asked for forgiveness. आपण क्षमा मागितल्यानंतरच येशू मेला असता. मग Are you understanding? कळतं का. He died before we asked for forgiveness. अरे राजा आपण क्षमा मागण्या अगोदर तो मेलाय. He forgave us before we sinned. आपण पाप करण्या अगोदरच आपल्याला क्षमा करून He गेलाय. forgave us even while we were sinning. आपण पाप करत असतानाच आपल्याला क्षमा करून गेलाय. He forgave us when we said we don't want your आपण forgiveness. जेव्हा म्हणतो की आम्हाला तुझी क्षमा नकोय तेव्हा तो क्षमा देऊन गेलाय मरून गेलाय. Our stance should not change. आपली जागा आपण बदलायची नाही. मी क्षमा करणार म्हणजे करणार. आज ते शांत आहेत. शांत आहेत म्हणजे शांत आहेत त्या दिवशी क्षमेचा प्रश्नच कुठे येतो. बडबड जेव्हा होत असते त्या दिवशीच क्षमा करायची असते. Sometimes you say, कधी आपण म्हणतो जाऊ दे मी आज जास्त बोलणार नाही त्याला क्षमा करून टाकतो कारण की काल थोडं जास्त बोलला होता आज कमी बोलला. It is not depending on how much ते बोलला कमी बोलला. तो किती बोलला कमी बोलला याच्यावर अवलंबून नाही तुझी क्षमा. You forgive them whatever they said. जे काही ते बोलले तू क्षमा करून टाक. They spat on the face of Jesus. Jesus yet said, I will die for your sins. I forgive you. ते येशूच्या तोंडावर थुंकले ना तरी सुद्धा त्यांच्यासाठी पण येशू म्हटला ना की मी तुझ्या पापांसाठी पण मरत आहे आणि तुलाही क्षमा देणार आहे. When they put him on the cross, जेव्हा त्याला क्रुसावर खिळलं he said, I forgive you. तो म्हटला तुला मी क्षमा He करतो. said, Father, forgive them for they know not what they do. आणि येशू म्हणाला परमेश्वर बापा त्यांना क्षमा कर त्यांना माहित नाही ते काय करतायत. Say, what kind of a heart he was carrying on the cross? म्हणजे क्रुसावर असताना पण कुठल्या पद्धतीचं हे हृदय होतं येशूचं. Forgive them. क्षमा कर त्यांना. David should have said, दावीद असं म्हणायला हवा होता. Lord, दाविदाने असं म्हणायला हवं होतं प्रभू forgive Nabal because he does not know what he is doing. He is a fool. नाबालाला क्षमा कर कारण त्याला माहिती नाहीये तो काय करतोय तो मूर्ख आहे. असं दाविदानी म्हणायला हवं होतं. Are you understanding? कळतं का. Forgive, क्षमा you will be healed. तुम्हाला आरोग्य मिळेल. You will be blessed. तुम्ही आशीर्वादित व्हाल. When you forgive, you allow God to take over. जेव्हा तुम्ही क्षमा करता तुम्ही देवाला कार्य करायला परवानगी देता. When you don't forgive, क्षमा नाही केली you will never have good sleep. कधी तुम्हाला रात्रीची चांगली झोप येणार You नाही. will never have peace. कधीही शांती मिळणार नाही. But when you forgive, पण जेव्हा तुम्ही क्षमा कराल your heart is at peace. तुमचं हृदय शांत होईल. It's like keeping coals on that fellow's head. आणि त्या माणसाच्या डोक्यावर जळते निखारे ठेवल्यासारखं होईल. त्याला झोप नाही येणार मग तुम्हाला येणार. हालेलुया.
Praise the Lord. We'll Amen. continue next week. येत्या सोमवारी विषय चालू ठेवू. God will give grace to the humble. देव दिनांना कृपा देईल. The more humble you become, जेवढे जास्त तुम्ही नम्र व्हाल the more grace for you. तेवढी तुम्हाला कृपा मिळेल. Thank you, Father. बाबा, Thank you, शांतारा, Jesus. बाकारा, बासाकारा. Ramanthala Rabakara Bashakara Mana Bara mandara, Bara Manthala Rabba. shakara, baba, Iribikir baba. Bara Montolo Robo. Lord, I pray, O Father, Shakara, let your baba, grace come upon my people. प्रभू मी प्रार्थना करतो तुझी कृपा माझ्या लोकांवर पाठव. Father, दे बाबा. मानधारा make our heart like gold. आमचं हृदय सोन्याचं कर. देव You said in your word, तुझ्या वचनात तू म्हणालास I have given you a new heart. मी तुला नवीन हृदय दिलंय. This is not the old heart, हे जुनं हृदय नाही, it's a new heart. हे नवीन हृदय आहे. You said, I will put a new spirit in तू you. म्हटला तू आमच्यात नवीन आत्मा घालशील. So the spirit and the heart are new in us. तर आत्मा आणि हृदय आमच्यात नवीन आहे. How can we have the old things of the old heart? आम्ही कसं जुन्या हृदयातल्या जुन्या गोष्टी ठेवणार? We cannot, Lord. नाही ठेवू शकत. We cannot, Lord. नाही ठेवू शकत. Always remember, with the wrong heart, you can never come up in life. नेहमी लक्षात ठेवा, चुकीचं हृदय घेऊन तुम्ही आयुष्यात कधीही वर येऊ शकणार नाही. Forget about even spiritual things. आध्यात्मिक गोष्टी तर विसरूनच जा. In spiritual things, आध्यात्मिक गोष्टींमध्ये if our hearts are not lined up with God, आपली हृदय जर देवाशी आपण सरळ जुंपली नाही never expect a lifting up. तर कधीही तुम्ही वर याल असं समजूच नका. I walked with God for 25 years. मी 25 वर्ष देवाबरोबर चाललोय And based on my experience, I'm telling you, आणि माझ्या अनुभवांवर आधारित मी तुम्हाला सांगतो, only with the right kind of heart and good heart for God, we can come up in life. देवासाठी Otherwise, योग्य पद्धतीचं हृदय, योग्य पद्धतीचं अंतःकरण ठेवूनच आपण वर येऊ शकतो. Ambition and schemes and plotting and these things महत्वाकांक्षा never work with आणि God. योजना आणि युक्त्या आणि कुयुक्त्या आपल्याला कधीही आयुष्यात वर आणू शकत नाही. Yes, you are broken. It's good. तुम्ही तुटलेले आहात, चांगलं आहे. God can use you more. देव तुम्हाला अजून वापरेल. God will use you more. देव तुम्हाला अजून वापरेल, God will bless you more. अजून आशीर्वादित करेल. हालेलुया. डोळे माझे दान तुझे, केली पापे या डोळ्यांनी मी. डोळे माझे दान तुझे, केली पापे या डोळ्यांनी मी. तुझी अनंत करुणा दयेन ऐक प्रार्थना याचना. देवा मला क्षमा करी, आलो पापी मी तुझ्या दारी. देवा मला क्षमा करी, आलो पापी मी तुझ्या दारी. हात माझे दान तुझे, केली पापे या हातांनी मी. हात माझे दान तुझे, केली पापे या हातांनी मी. कान माझे दान तुझे, केली पापे या कानांनी मी. ओठ माझे गान तुझे, केली पापे या ओठांनी मी. तुझी अनंत करुणा दयेन ऐक प्रार्थना याचना. येशू मला क्षमा करी, आलो पापी मी तुझ्या दारी. येशू मला क्षमा करी,
आलो पापी मी तुझ्या दारी, येशू मला क्षमा करी. आलो पापी मी तुझ्या दारी, येशू यांना क्षमा करी. आले पापी हे तुझ्या दारी, येशू मला क्षमा करी. आलो पापी मी तुझ्या दारी, आलो पापी मी तुझ्या दारी, आलो पापी मी तुझ्या दारी. Lord, we need your grace, O Lord. प्रभू तुझ्या करुणेची गरज आहे बास. Without your grace, we cannot make this life. तुझ्या कृपेशिवाय हे जीवन नाही जगू शकत. Please do not forget us. विसरू नको आम्हाला. Cause us to walk in your word. तुझ्या शब्दात आम्हाला चालायला लाव. Make us to walk in your word. तुझ्या शब्दामध्ये आम्हाला चालायला लाव. Your word is our delight. तुझा शब्द आमचा आनंद आहे. Your word is our desire. तुझा शब्द आमची इच्छा आहे. We pant after your word. तुझ्या शब्दामागे आम्ही हरणासारखे लुलपतो. Our heart is for your word. आमचं हृदय तुझ्या शब्दांसाठी आहे. Whenever we make mistakes, जेव्हा केव्हा आमच्याकडनं चुका होतात, you are our shepherd. तू आमचा मेंढपाळ आहेस. Bring us back to the right path. आम्हाला योग्य मार्गाकडे परत आण. Send right counselors to us. योग्य सल्लागार आमच्याकडे पाठव. Send Abigails to us. अबिगेलला आमच्याकडे पाठव, That they will put our feet back to your path. की त्यांनी आमचे पाय तुझ्या मार्गावर परत आणावे. But we don't want to miss your path. पण आम्हाला तुझा मार्ग चुकवायचा नाही. Ramanthala Ramashaka Ramaramara. The secret is your desire. Everything is based on your desire. If your desire is for God and His word, He will see that your feet will always be in the path of the word. सगळं तुमच्या इच्छेवर आहे. रहस्य सगळं तुमच्या इच्छेवर आहे. देवाने जर पाहिलं ना की हिची सारखी इच्छा असते की देवाच्या वचनात Yes. चालायचं आहे. Yes. मला देव म्हणतो तसंच वागायचं आहे. Yes. मी देवाच्या शब्दाचं आज्ञापालनच करणार आहे. ही इच्छा जर सारखी देवाने आपल्यामध्ये पाहिली Yes. तर बास, Your feet will never stumble. तुमचे पाय कधी अडखळणार You नाही. will never miss the grace of God. आणि कधी तुम्ही देवाची कृपा You will चुकवणार नाही. never miss the blessing of God. कधी देवाचे आशीर्वाद तुम्ही चुकवणार नाही. You will never miss the preservation of God. कधीही देवाकडनं रक्षण तुम्ही चुकवणार नाही. हे बाबा, Thank you, Father. तुझे Let आभार. this word enter our hearts. हा शब्द आपल्या हृदयामध्ये जाऊ दे. Bless my people, Lord. माझ्या लोकांना आशीर्वादित कर प्रभू. Let this word bless my people. हा शब्द माझ्या लोकांना आशीर्वादित करू दे. Let this word bless them. हे वचन माझ्या लोकांना आशीर्वादित करू दे. Lord, I'm not praying the kind of Saturday prayer I make for the people. प्रभू, या लोकांसाठी मी शनिवारी येणाऱ्या लोकांसाठी प्रार्थना करतो तशी करत नाही. But as a teacher, I'm telling them, पण एक शिक्षक या नात्याने मी त्यांना सांगतोय, let the word prevail in their lives. देवाचा शब्द त्यांच्या जीवनामध्ये टिकव. Let the word heal them. देवाचा शब्द त्यांना आरोग्य दे. He sent forth His word and healed them. त्याने शब्द पाठवला आणि आरोग्य दिलं. He sent forth His word and healed them. त्याने शब्द पाठवला आणि त्यांना आरोग्य Let the दिलं. word heal them. तुझं वचन त्यांना आरोग्य देऊ दे. Their body, their soul, their spirit. जीवात्मा आणि शरीर. Let the word bless my people. तुझं वचन माझ्या लोकांना आशीर्वादित करू दे. Thank you, Father. This is my prayer for all of them. ही माझी प्रार्थना आहे या सगळ्या लोकांसाठी. Receive it by faith. विश्वासाने स्वीकारा. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी मागतो. Amen and amen. Praise Hallelujah. God. धन्यवाद.